थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. काय झालं, अंधार झाला जास्त मग? जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. धन्यवाद ईश्वराच्या, धन्यवाद बाबा. हालेलुया लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद ईश्वर. प्रेज लॉर्ड. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. या तुम्ही लवकर लवकर जोडा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. जे आता जोडलेत, जे पुन्हा जोडणार आहेत आणि जे नंतर बघणार आहेत, म्हणजे जे व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर यूट्यूबला, फेसबुकला, हे सगळं व्हिडिओ आल्याच्या नंतर जे कोणी पाहीन त्यांचं पण स्वागत करत आहे. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वादित करो. आणि या वचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी काही आपले सूचना आहेत त्या तुम्हाला सांगू इच्छिते. सूचना अशा आहेत की मसीमंथन बैठक मी आहे, मसीमंथन बैठककडून मी आहे, जोडलेली आहे. मसीमंथन बैठकची मी एक लीडर आहे. आणि मसीमंथन बैठक ही काही संस्था नाही आहे, तर मसीमंथन बैठक ही खरी शिक्षा घेऊन जाते. आणि मसीमंथन बैठकमध्ये जेवढे लोक जोडलेले आहेत तेवढे लोक पास्टर डॅनियल राजनी हे तयार केलेले आहेत, खरे शिक्षणामध्ये सत्य वचन सांगून, खरी शिक्षा सांगून. आणि खरे शिक्षा लोकांपर्यंत खूप सारी पोहोचलेली आहे. आणि परमेश्वराने हा खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे की लोकांपर्यंत सत्य जात आहे आणि सत्य त्यांच्या कानावर पडत आहे, अंतःकरणामधून सत्य त्यांना समजत आहे आणि परमेश्वर त्यांचं काय करत आहे, परिवर्तन करत आहे, त्यांचं जीवन परिवर्तन होते. म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला मसीमंथनला जोडायचंय तर तुम्ही नक्कीच जोडू शकता. त्यासाठी मी एक सांगू इच्छिते, सूचना आहे. काय सूचना की येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा, पहिल्या काळाची शिक्षा आणि MMB ची शिक्षा बिलकुल एकसारखी आहे. पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा आणि पहिल्या काळाची शिक्षा ही बिलकुल MMB ची शिक्षा ही बिलकुल एकसारखी आहे. कारण की जे परमेश्वराने शिकवलं, जे देवाच्या शिष्या लोकांनी शिकवलं, जसे दासदासी शिकवत होते आणि तेच मसीमंथन बैठक आज शिकवत आहे. आणि परमेश्वराची दया आहे की खूप लोक आज काय करत आहेत, जीवन परिवर्तन होते त्यांचं आणि ते खरी शिक्षाला फॉलो आहेत. या मी आणखीन एक सांगू इच्छिते. MMB व्हॉट्सअप ग्रुप आहे, आमचा MMB व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर तुमची जर इच्छा आहे MMB व्हॉट्सअप ग्रुपला जोडण्यासाठी तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. नंबर आहे 9982335777. पुन्हा एकदा सांगते, 9982335777. हा आहे नंबर MMBच्या ऑफिसचा. आणखीन एक नंबर सांगू इच्छिते, तो आहे सिस्टर नीता सोलोमनचा. त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता. आणि आणखीन एक सांगू इच्छिते, कारण की बघा, मसीमंथन बैठक हे खूप काही काम करत आहे आणि खूप सेवक तयार करत आहे आणि लोकांपर्यंत खूप खरी शिक्षा जाते. आणि हे सर्व करण्यासाठी आपण जर काही मनामध्ये जर प्रेरणा देतोय, प्रभू येशू ख्रिस्त जर आम्हाला काहीतरी प्रेरणा देतोय, तर आम्ही नक्कीच MMBला, मसीमंथन बैठकला तुमची जर इच्छा असेल तर काही दान देऊ शकता. दान नाही म्हणू शकत, पण तुमची जे काही इच्छा आहे, आम्ही दशमांश म्हणत नाही, कारण की दशमांश आम्ही मानत नाही दशमांशाला. तर आम्ही म्हणतो की जे तुमची इच्छा आहे, कारण की वचन असं सांगतं, दुसरा करंथीकरास दुसरे पत्र 9 अध्याय आणि 7 वचन हे सांगत आहे की संतोषाने देणारा देवाला आवडतो. त्यासाठी तुम्ही काय करा, जर तुमची इच्छा आहे, जे काही तुमचा अमाऊंट असेल, तर तुम्ही सिस्टर नीता सोलोमन आहे त्यांना कॉल करू शकता, किंवा सिस्टर सुमन वेद आहे त्यांना तुम्ही कॉल करू शकता. आणखीन सिस्टर नीता सोलोमनचा मी नंबर सांगत आहे. तर नंबर असा आहे 9828996041. मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, हा आहे सिस्टर नीता सोलोमन. त्यांचा नंबर असा आहे
9828996041. तर हा आहे आमच्या सिस्टरांचा नंबर. आणखीन एक नंबर आहे, प्रेज लॉर्ड, आणखीन एक नंबर आहे की तो नंबर 8104957857. पुन्हा एकदा सांगते मी, 8104957857. हा एक नंबर आहे तर तुम्हाला MMB ला जोडण्यासाठी. आणखीन एक सांगू इच्छिते, कारण की मसी मंथन बैठक मी आता सांगितलं खूप काही काम करत आहे आणि मसी मंथनची जर खरी शिक्षा लोकांपर्यंत पोहोचत आहे, जर तुमची इच्छा आहे, तुमचे मुलं मुली जवान लेकरं युथ ग्रुप, तर आमचा एक मसी मंथन बैठकनी आमचे पास्टर जे डायरेक्टर आहेत पास्टर डॅनियल राज, ते ह्या मसी मंथन बैठकचे डायरेक्टर आहेत. तर त्यांनी आता युथ मीटिंग पण चालू केलेली आहे. आणि युथ मीटिंग म्हणजे सगळे 13 वर्षापासून तर 20-22 म्हणजे ज्यांचे लग्न नाही झालेले असे लेकरं जोडू शकतात आणि खरी शिक्षाला घेऊ शकतात. कारण की म्हणजे असं आमचं ध्येय आहे, असं आमचं विजन आहे की मीटिंग, युथ मीटिंग झूमवर असते, युथ मीटिंग झूमवर असते. तर याच्यासाठी आहे ती युथ मीटिंग की तयारी पुढच्या पिढीची, तयारी पुढच्या पिढीची. तर त्यासाठी तुमचे जर मुलं असतील, लेकरं असतील, तर तुम्ही नक्कीच त्यांना झूम मीटिंगसाठी जोडू शकता. तर त्या मीटिंगमध्ये जोडण्यासाठी सिस्टर पॉलोमी त्यांचा नंबर आहे. सिस्टर पॉलोमीचा नंबर आहे 919073837362. मी पुन्हा एकदा सांगते, हा जर तुम्हाला म्हणजे लक्षात नाही राहिला किंवा काय झाला हा नंबर, तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही हा नंबर पुन्हा माझे जे मी सांगितलेला आहे तर तुम्ही तो नोट करून घेऊ शकता. कारण की नंबर जेव्हा असेल आपल्याकडे तेव्हाच आपण काहीतरी सांगू शकतो किंवा फोन करू शकतो. प्रेज द लॉर्ड. तर सिस्टर पॉलोमी घोष त्यांचं नाव आहे, सिस्टर पॉलोमी घोष. ह्या चालवतात, म्हणजे काही दिवस पास्टर डॅनियल चालवणार आहेत झूम मीटिंगवर आणि त्याच्यानंतर पॉलोमी घोष ह्या चालवणार आहेत. तर त्या पण युथ आहेत आणि त्यांचा नंबर आहे 919073837362. प्लीज लॉर्ड. तर हे सर्व नंबर आहेत आणि ह्या नंबरवर तुम्ही यूथसाठी सिस्टर पॉलोमी घोष यांना नंबर फोन करायचा आहे. आणि जर तुमची जर देणगी काही आहे तर त्यासाठी सिस्टर सुमन वैद्य यांना फोन करायचा आहे. आणि पुन्हा एकदा मी एक ते वचन सांगू इच्छिते. करंथीकरास दुसरे पत्र 9 अध्याय आणि 7 वचन असं आहे की संतोषाने देणारा देवाला आवडतो. जसे तुमची इच्छा आहे तसं तुम्ही देऊ शकता. प्रेज लॉर्ड. तर मग आपण आणखीन एक आहे, लवकरच आपण सुरू करत आहोत मुंबईमध्ये बायबल कॉलेज. लवकरच आपण सुरू करत आहोत मुंबईमध्ये बायबल कॉलेज. बायबल कॉलेज असं आहे की 7 दिवस आणि 12 लोक. 7 दिवसाचं आहे, फक्त 7 दिवसाचं शॉर्ट टाइम आहे, पण ते त्या 7 दिवसामध्ये पूर्ण बायबलचं नॉलेज असे पास्टर डॅनियल राज देणार आहेत. आणि तुम्हाला जर खरंच कळवळा आहे, खरी शिक्षा ऐकून आणि लोकांपर्यंत न्यायचं आणि लोकांना शिकवायचं, कारण की स्वतः शिकल्याशिवाय लोकांना शिकवता येत नाही, तर तुम्ही खरी शिक्षामध्ये या. आणि हे 7 दिवसाचं बायबल कॉलेज आहे, 12 लोक येणार आहेत आणि त्याच्यासाठी 2 BHKचा हे घेतलेला आहे, 2 BHKचा रूम घेतलेला आहे, फ्लॅट घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी 12 लोक म्हणजे अशी पहिली बॅच दुसरी बॅच असं घेतल्या जाणार आहे. तर तुम्ही ते नोट करा. प्रेज लॉर्ड. आणि मग आपण मागच्या संडेला मी काही वचन घेतले होते, त्याच्याकडे आपण या वचनाकडे वळूया. आणि मागच्या संडेला माझं जे अर्ध राहिलं होतं पहिला पार्ट, त्या पार्टचा आपण दुसरा पार्ट घेणार आहोत. आणि त्याचं जे शेवटचं वचन होतं ते आपण वाचायचं राहिलं होतं, तर मी ते वाचून तुम्हाला आपण वचनाला सुरुवात करूया. ठीक आहे, चालू तयार आहे? हां, तर ठीक आहे. आपण
प्रेज लॉर्ड. हां. तर तर वचन असं आहे आपलं, काय घेतलं होतं आपण, नाही गणनाच घेतलं होतं ना, गणना 11 आहे ना. तर ठीक आहे आपण हां, प्रेज लॉर्ड. आपण आणखीन एक वचन वाचू, म्हणजे पहिल्या पाठमधलं एक वचन वाचू आपण. मत्तयाचा 21 अध्याय 11 वचन. मत्तयाचा 21 अध्याय 11 वचन. आणि हे सुरुवात करत असताना प्रियांनो, माझी प्रार्थना झालेली आहे आणि आपण परमेश्वरालाच धन्यवाद देत आहोत. त्यासाठी पहिली माझी मी चालू करायच्या अगोदर मी प्रार्थना केलेली आहे. तर असं समजू नका नाही का डायरेक्ट चालू केलं किंवा डायरेक्ट सूचना सांगितली आणि मग यांनी. तर माझी प्रार्थना झालेली आहे, परमेश्वराला भिवून सांगत आहे. आणि आपण आता वचनाला सुरुवात करूया. 11. आणि लोकसमुदायात म्हणत राहिले, गालिलातील नासरेथाचा जो येशू भविष्यवादी तो हाच आहे. तो हाच आहे. आपला विषय आहे तीन भविष्यवादी आणि 3 तोंड. 3 भविष्यवादी आणि 3 तोंड. तर काय 3 तोंड हे काय आहे, तर पहिला आपण पाहिलेलं आहे मोशे, आणि आता आपण पाहत आहोत येशू ख्रिस्त. आणि तिसरं तोंड आपल्याला पाहायचंय. तर त्याआधी आपण काय काय बघत आहेत आपण, येशू ख्रिस्ताचं. पहिल्यांदा पाहिलं आपण मोशेचं है ना, तो भविष्यवक्ता भविष्यवादी, तर त्याचं आपण पाहिलं. आता आपण येशू ख्रिस्ताचं जे नबी भविष्यवक्ता भविष्यवादी, तर कोणी पाठवले, परमेश्वराने हे काय केले होते, भविष्यवक्ता म्हणजे भविष्यवादी काय केले होते, पाठवले होते या जगामध्ये लोकांना सांगण्यासाठी, परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यासाठी. तर आपण पाहिलं की मोशे होता, जोपर्यंत परमेश्वराने मोशेला चालवलं, मोशे चालला. त्याच्यानंतर आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला पाहत आहोत आपण, आणि येशू ख्रिस्ताच्या बारेमध्ये ह्या ठिकाणी बोलत आहेत. तर आपण पाहतो की काय पुन्हा एकदा, आणि लोकसमुदायात म्हणत राहिले, गालिलातील नासरेथाचा जो येशू भविष्यवादी तो हाच आहे. आणि लोकसमुदाय म्हणत राहिले, गालिलातील नासरेथाचा जो येशू भविष्यवादी तो हाच आहे. जो भविष्यवादी तो हाच आहे. तर आम्हाला भविष्यवादी लाभलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या अगोदर होता मोशे. तर आपण आता पाहूया. मग मोशे जो होता, मोशेच्या टायमाला ज्यावेळेस नाही का एवढे 6 लाख निस्ते पुरुष होते, आणि 6 लाखाच्या नंतर त्यांच्या बायका लेकरं हे मिळून खूप लोक झाले. आणि ज्यावेळेस मोशे काय करत होता, जास्त त्याला म्हणजे जास्त काय होतात त्रास, म्हणजे जास्त रे मोशे असं झालं, मोशे तसं, म्हणजे खूप लोक. तर परमेश्वराने त्याला काय सांगितलं होतं, तू तुझ्यासाठी काय कर, 70 लोक काय करते, तू नबी बनव, म्हणजे भविष्यवादी बनव है ना. तर 70 लोकांना मोशेने काय केलं, निवडून घेतलं आणि त्यांना नबी बनवलं, म्हणजे त्यांना भविष्य सांगणारे बनवलं. आता आपण पाहू, भविष्य सांगणारे तर बनवलं, पण त्या ठिकाणी आपण पाहायचंय कुठं चालले 70 भविष्यवादी. ठीक आहे, तर आपण वाचायचंय. तर जे 68 होते, 68 आतमध्ये राहिले आणि फक्त 2 बाहेर होते. आणि 2 बाहेर होते, ते 68 आतमध्ये होते, म्हणजे तंबूच्या आतमध्ये. 68 जे भविष्यवादी होते ते 68 होते, पण ते 68 70 होते, पण 68 काय केले, आतमध्ये राहिले, आतमध्ये आले. आणि 2 फक्त काय होते, बाहेर होते. 2 बाहेर होते. म्हणून आपण पाहतो गणनाचा 11 अध्याय आणि 29 वचन वाचूया. गणना 11 अध्याय, गणना हा लवकर, गणना 11 अध्याय 29 वचन, 29 29. तेव्हा मोशे त्याला म्हणाला, तू माझ्याशी हेवा करतोस काय? यहोवाचे सगळेच लोक भविष्यवादी असते, आणि यहोवाने आपला आत्मा त्याच्यावर ठेवला असता तर किती बरे झाले असते. काय केलं असतं, किती बरे झाले असते. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. तेव्हा मोशे त्याला म्हणाला, तू माझ्यासाठी हेवा करतोस काय? म्हणजे
जो धावत आला आणि म्हणतो अरे हे दोघं तर बाहेर भविष्यवाणी करतायत आणि हे 68 लोक फक्त आतमध्ये, तर भविष्यवाणी करणारे हे दोघ जण बाहेर आहेत. मग तो बाहेर आला आणि मोशेला बोलायला लागला. मोशे काय म्हणत आहे, तेव्हा मोशे त्याला म्हणाला, तू माझ्यासाठी हेवा करतोस काय? म्हणजे माझ्यासाठी हेवा करतोस काय? आहा, यहोवाचे सगळे लोक, काय लिहिलंय या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन ऐकू शकता किंवा तुम्ही स्वतः वाचू शकता. काय सांगते? आहा, मोशे सांगते, मोशे म्हणते, आहा, यहोवाचे सगळेच लोक भविष्यवादी असते आणि यहोवाने आपला आत्मा त्यांच्यावर ठेवला असता तर किती बरे झाले असते. प्रेज द लॉर्ड. तर म्हणजे जे आतमध्ये 68 लोक होते ते देखील भविष्यवाणी करत होते आणि जे बाहेर 2 जण होते ते सुद्धा भविष्यवाणी करत होते. तर प्रियानो, सांगायचं तात्पर्य हे आहे की भविष्यवाणी जरी आतमध्ये असलं तरी करू शकतात. म्हणजे इथं काय असं लिहिलेलं नाही, म्हणजे जे आतमध्ये आहेत त्यांनीच भविष्यवाणी करायची आणि बाहेर आहेत त्यांनी करायची नाही, म्हणजे पण ते पण करत होते भविष्यवाणी. म्हणून मोशे त्यांना असं म्हणला का आहा, तेव्हा मोशे त्याला म्हणाला, तू माझ्यासाठी हेवा करतोस काय? आहा, यहोवाचे सगळेच लोक भविष्यवादी असते आणि यहोवाने आपला आत्मा त्यांच्यावर ठेवला असता तर किती बरे झाले असते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे यहोवाने सगळ्यांवर तो आत्मा, म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे की सगळ्यांनी भविष्यवादी बनवावं, सगळ्यांना भविष्यवादी बनवावं, म्हणजे भविष्य सांगणारे, आणि सगळ्यांवर परमेश्वर आपला आत्मा टाकू शकतो. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही पण लोकांपर्यंत काय करावं, त्याची सुवार्तेची घोषणा करावी आणि आम्ही भविष्यवादी आम्ही देखील बनावं. प्रेज द लॉर्ड. तर आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला, लूक याचा 9 अध्याय 30 ते 35 वचन. तर फक्त 9 अध्याय 30 वचन वाचायचे आणि नंतर मग 35 वाचते, मी वाचते. लूक 9 वचन 30. आणि पहा, 2 पुरुष त्याच्याशी संभाषण करीत होते. हे मोशे व एलिया होते. हा, 2 पुरुष. आणि पहा, 2 पुरुष त्याच्याशी संभाषण करीत होते मोशे व एलिया होते. आहे की नाही? म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस नाही का डोंगरावर गेला आणि खाली राहिलेले त्यांच्या बाजूला जे योहान आणि ते होते प्रभू येशू ख्रिस्ता संगती, त्यांनी पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्त तर प्रार्थना करत होता, पण त्यांच्या संगती कोण होतं? मोशे आणि एलिया होते, है ना? आपण वाचूया ते वचन. आणि पहा, 2 पुरुष त्याच्याशी संभाषण करीत होते. मोशे व एलिया होते. कोण होते ते? मोशे व एलिया होते. त्याच आपण लुकायचा 9 अध्याय 30 वचन वाचलं. आता आपण डायरेक्ट 35 वचन वाचूया. 35 वचन काय सांगते? आणि ढगातून वाणी आली, ती म्हणाली, हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही काय करा? ऐका. म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं काय म्हणते परमेश्वर की याचं तुम्ही ऐका. प्रेज द लॉर्ड. तर ह्याचं तुम्ही ऐका म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशेच्या काळामध्ये, ज्यावेळेस जुन्या काळामध्ये मोशे भविष्यवादी होता, पण जसा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रार्थना करायला गेलेला आणि त्या ठिकाणी मोशे आणि एलिया त्यांनी बघितले, त्यावेळेस काय म्हटलं? परमेश्वराचं जे वचन ढगातून काय सांगितलं इथं? 35 वचन काय सांगते? आणि ढगातून वाणी आली, ती म्हणाली, हा माझा निवडलेला पुत्र आहे. हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. म्हणजे निवडलेला पुत्र कोण आहे प्रियांनो? प्रभू येशू ख्रिस्त. तर आपण ह्या ठिकाणी पाहतो का ह्या दोघांमधून, कोणत्या दोघांमधून? ह्या दोघांमधून एक भविष्यवादी निघून गेला. म्हणजे ह्या ठिकाणी त्याचं काम संपलं. कोणाचं काम संपलं? मोशेचं काम संपलं. प्रेज द लॉर्ड. आता आपण पाहतो मोशेचं ह्या ठिकाणातून काम संपलं आणि योहान 1:17 योहान शुभवर्तमान
याचा पहिला अध्याय आणि 17 वचन काय सांगत आहे ते पाहू आपण. कारण नियमशास्त्र मोशेकडून दिले गेले होते. कारण नियमशास्त्र मोशेकडून दिले गेले होते व सत्य, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताकडून आली. मोशेकडून काय दिलं होतं? मोशेकडून, कारण नियमशास्त्र मोशेकडून दिले गेले होते कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताकडून आली. कृपा व सत्य ही कोणाकडून आली? येशू ख्रिस्ताकडून आली. आता आपण पाहतो येशू ख्रिस्ताकडून कृपा व सत्य आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपण ह्या ठिकाणी पाहतो, आता आपण पाहतो की एंट्री कोणाची होते. प्रेज द लॉर्ड. आता आपण बघतोय की ह्या ठिकाणी होती एंट्री तिसऱ्या भविष्यवाद्याची. प्रेज द लॉर्ड. तिसरा आणि शेवटला भविष्यवाद्य. आता ह्या ठिकाणी आपण पाहिलं मोशे आणि येशू ख्रिस्त. मोशे आणि येशू ख्रिस्त भविष्यवादी, जो दोघांमधून एक भविष्यवादी काय झाला? निघून गेला. म्हणजे मोशेचं काम संपवलं. मोशे ह्या ठिकाणी निघून गेल्या. मोशे कटला. ह्या ठिकाणामधून मोशेला बाजूला काढलं परमेश्वराने. मग येशू ख्रिस्ताचं वचन या ठिकाणी सांगते. काय सांगितलं? मोशेच्या द्वारा तर काय झालंय? मोशेकडून नियमशास्त्र मोशेकडून दिले गेले होते, पण कृपा व सत्य ही ख्रिस्ताकडून आली है ना. कृपा व सत्य ही ख्रिस्ताकडून आली. आता एंट्री होते तिसऱ्या आणि शेवटल्या भविष्यवाद्याची. तिसऱ्या आणि शेवटल्या भविष्यवाद्याची. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहतो तिसऱ्या व शेवटल्या भविष्यवाद्याची सुरुवात काय होते? कधी झालेली ही शेवटचं? पुन्हा एकदा मी सांगते. आता एंट्री होत आहे तिसऱ्या आणि शेवटल्या भविष्यवाद्यांची. तिसऱ्या आणि शेवटल्या भविष्यवाद्यांची. आपल्याला 3 भविष्यवादी बघायचे. तर पहिला बघितला आपण मोशे आणि येशू ख्रिस्त. मोशे आणि येशू ख्रिस्त पाहिला. आता आपल्याला पाहायचं आहे तिसरा भविष्यवादी कोण आहे आणि तो कोण आहे आपल्याला समजून घ्यायचंय. तर आपण पाहतो की पेंटिकॉस्टच्या दिवशी है ना, तिसरा भविष्यवक्ता किंवा भविष्यवादी आपण पाहतो. पेंटिकॉस्टच्या दिवशी तिसरा भविष्यवादी आला. तो आहे पवित्र आत्मा. आपण वाचूया योहान शुभवर्तमान याचा 20 अध्याय 21 ते 22 वचन वाचायचे आपल्याला. योहान शुभवर्तमान 21 ते 22, 21-22, 20 अध्याय. वाचू का मी? मग येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे बापाने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवतो. काय सांगितलं या ठिकाणी? तुम्हास पाठवतो. हा, येशू ख्रिस्त म्हणतो. मग येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. असे जसे बापाने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवतो. जसे बापाने मला पाठवले म्हणजे परमेश्वराने जसं प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं या जगामध्ये. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आता म्हणत आहे जसे बापाने मला पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवतो. मग कोणाला पाठवते? प्रेज द लॉर्ड. मीही तुम्हाला पाठवतो. पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालेलं आहे? पवित्र आत्मा आलेला आहे. आणि आपण पाहतो पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे. 22 वचन. आणि असे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकार घातली आणि त्यांना म्हणाले, पवित्र आत्मा घ्या. काय म्हणाले? पवित्र आत्मा. आणि असे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकार टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्मा घ्या. काय म्हटले? पवित्र आत्मा घ्या. आणि ते काय झाले? पवित्र आत्मा त्यांनी काय केला? प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? फुंकार टाकले. त्यांच्यावर फुंकार टाकले आणि काय म्हटलं की तुम्ही पवित्र आत्मा घ्या. प्रियांनो, आपल्याला पाहायचंय की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जसे मला बापाने पाठवले, जसं मला पित्याने पाठवले, जसं मला परमेश्वराने पाठवले तसे तुम्ही काय करा, तसं मी तुम्हाला पाठवतोय. मग आज कोणाला पाठवलंय? प्रभू येशू ख्रिस्ताने आज आम्हाला म्हणत आहे की तसं मी तुम्हाला पाठवलंय. मग काय आम्ही पाठवलेले आहोत का? काय आम्ही निवडलेले आहोत का? काय आम्ही त्याच्यामध्ये आहोत का? काय आम्ही प्रभू येशू ख्रिस्ता संगतीत चालतोय का? प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी काय आहे ती आम्हाला ऐकायला येते का? काय आम्ही ती वाणीला घेतोय का?
प्रेज लॉर्ड. कारण की त्याचं वचन सांगतं की माझे मेंढर माझी वाणी ऐकतील. मग काय आम्ही त्याची वाणी ऐकायला तयार आहोत का? काय आम्ही कोणाची वाणी ऐकतो हे आम्हाला समजलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 4 वचन काय सांगते आपण पाहूया. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 4 वचन. आता हे आपण पाहतो पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी जसा पवित्र आत्मा 120 जणांवर आला आणि तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आणि आत्म्याने जसे त्यांना बोलायला लावले तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले. अन्य भाषांनी काय केले? तसे ते बोलू लागले. अन्य भाषांनी बोलू लागले. पुन्हा एकदा तेच वचन वाचायचंय. 2:4. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तेव्हा ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यांना बोलायला लावले तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले. अन्य भाषांनी म्हणजे या ठिकाणी कोणता शब्द आहे हा? एक नाही है ना, प्लुरल बहुवचन है ना. कोणचा आहे हा? बहुवचन आहे, एक वचन नाही. या ठिकाणी बहुवचन आहे. काय म्हटले? अन्य भाषांनी बोलू लागले. मी पुन्हा तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण एक समजून घ्या वचन काय सांगते है ना, की आजची जी रबा शबा ती नाही, ती भाषा नाहीये. जी अन्य भाषांनी बोलू लागले ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये. पुन्हा मी तुम्हाला पुढे आहे खूप काही वचन ते मी दाखवणार आहे, सांगणार आहे. तर तुम्ही सुद्धा ते लिहून काढा आणि वचन घ्या आणि तुम्हाला समजेल. प्रेज द लॉर्ड. तर ठीक आहे. सिस्टर नंदा तुमचं स्वागत आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. तेच किती 2 अध्याय आणि 9-10 वचन वाचायचे. प्रेषितांचे कृत्य 9 आणि 10 वचन आहे. पार्थी व मेदी व एलिमा. थांब मी वाचते, तुला नाही येणार वाचते, थांब. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 9 आणि 10 हे 2 वचन वाचायचे आपल्याला. तर माझं सांगायचं कारण काय आहे की जशी अन्य भाषांनी आहे की नाही, अन्य भाषांनी तर आपण पाहतो ह्या ठिकाणी जसं 120 लोकांवर त्या जिभा उतरल्या. बायबल असं सांगतं. त्याच्या अगोदर जर आपण वाचलं तर 120 लोकांवर ते काय झाल्या? जिभा उतरल्या. आणि जिभा उतरल्या आणि त्यांनी काय केलं? बोलण्याचं सामर्थ्य दिलं. काय केलं त्यांनी? त्या लोकांनी काय केलं? बोलण्याचं सामर्थ्य दिलं. आणि वेगळ्या वेगळ्या ज्या प्रांतातून लोक आले होते त्या लोकांच्या भाषांमध्ये काय केलं? हे 120 लोक बोलत होते. आणि बायबल असं सांगतं की त्या ठिकाणी प्रत्येक जे म्हणजे असं वेगळे वेगळे लोक होते ज्या ठिकाणी त्यांना समजत नव्हते अशी भाषा, म्हणजे एकमेकाला काय करत होते? ते त्यांच्या भाषामध्ये बोलत होते. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या भाषामध्ये मी वाचून दाखवते तुम्हाला की त्यांच्या भाषामध्ये हे बोलत होते. आणि ही भाषा जे पेत्र आणि योहान जे 120 लोक त्या घरामध्ये त्या माडीवर बसलेले होते त्यांना ती जिभा उतरल्या आणि त्यांनी ते वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये बोलत होते. आणि प्रियांनो, लोक जे बाजूला खाली होते त्या ठिकाणी बायबल असं सांगतं की म्हणजे भरपूर असं मोठे आजूबाजूचे इतके लोकांनी ती भाषा ऐकली. आणि मी पुढे काय म्हणते मी तुम्हाला वाचून दाखवते. 2 अध्याय 9 आणि 10 वचन काय सांगते आपण पाहू. तर कोणत्या ठिकाणचे लोक होते आणि कोणत्या भाषेमध्ये त्यांनी बोलले, बात केली ते आपण पाहूया है ना. तर पहिली आहे पार्थी, मेदी, एलामी आणि मोसोपोटामिया व यहुदिया व कप्पदुकिया व पंत व आशिया यातले राहणारे आणि फुग्रिया व पंफुलिया, मिसर व कुर्णिकराच्या जवळचा लिबुवा देश यातले राहणारे आणि रोमी प्रवासी यहुदी व यहुदीय मतानुसारी म्हणजे क्रेती व अरब असे आम्ही त्यांना आमच्या भाषामध्ये देवाची महाकृत्य
महाकृत्य सांगताना ऐकले. देवाची महाकृत्य सांगताना ऐकले. प्रियानो, प्रेषितांचे कृत्य जर आपण वाचलं तर ह्याच्यामध्ये समजतं की ते लोक, आजूबाजूचे लोक म्हणत होते, अरे हे तर याच्यामध्ये राहणारे नाही का, यरुशलेम मध्ये, हे लोक आहेत ना, यांना तर गलिली आहेत ना, हे लोक तर गलिली आहे, मग यांना ही भाषा कशी येते, ही तर आमची भाषा आहे. प्रियानो, या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय की हे अन्य भाषांनी बोलले, म्हणजे ती भाषा अन्य भाषा रबा रबा शबा शबा नाही. पुन्हा एकदा मी सांगते, हे जेवढे मी आता वाचले, पार्थी, मेदी, एलामी, मेसोपेटम्या, यहुदी व कप्पदुकिया, पंत, आशिया यातले राहणारे आणि फुग्रिया व काय पंफुलिया, मिसर व कुर्णेकराच्या जवळच्या लिबुवा देश यातले राहणारे रोमी प्रवासी यहुदी व यहुदीय मतानुसारीही क्रेती व अरब असे आम्ही त्यांना आमच्या भाषेमध्ये देवाची महाकृत्य सांगताना ऐकली. अशी भाषा आमच्या भाषामध्ये काय केले, सांगताना ऐकली. म्हणजे आजूबाजूचे लोक काय म्हणत होते, अरे हे तर गलिली लोक आहे ना, मग हे कसे काय ही भाषा बोलतात, म्हणजे आमची भाषा बोलतात. प्रेज लॉर्ड. म्हणजे त्यांना पण कळत होतं, त्यांना पण समजत, जे बोलतात त्यांनाही कळत होतं, जे ऐकतात त्यांना पण कळत होतं. प्रेज लॉर्ड. पण आजकालचे जे आपण पाहतो, ते जे बोलतात त्यांनाही कळत नाहीये आणि जे ऐकतात त्यांनाही कळत नाहीये. मी वाचणार आहे पुढं. आणखीन एक वचनामध्ये जाऊ आपण. प्रेषितांची कृत्ये, तेच दुसरा अध्याय, पण 16, 17 ते 18 वचन वाचायचे आपल्याला. परंतु जे योएल भविष्यवादाच्या द्वारे सांगितले होते ते हे आहे, देव म्हणतो, शेवटल्या दिवसामध्ये असे होईल की मी आपला आत्मा सर्व मानव जातीवर ओतून देईन. तेव्हा तुमचे मुले व तुमच्या मुली भविष्य सांगतील आणि तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील व तुमच्या म्हाताऱ्या स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसामध्ये माझ्या दासांवर व माझ्या दासींवरही मी आपला आत्मा ओतून देईन. तेव्हा मी भविष्य सांगतील. तेव्हा ती भविष्य सांगतील. प्रेज लॉर्ड. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते, कारण की तुम्हाला वचन समजणं खूप गरजेचं आहे. तर आपलं तेच प्रेषितांचे कृत्य दुसराच अध्याय, पण 16, 17 आणि 18 वचन, हे 3 वचन वाचायचे. परंतु जे योएल भविष्यवाद्याच्या द्वारे सांगितले होते ते हे आहे, देव म्हणतो शेवटल्या दिवसामध्ये असे होईल की मी आपला आत्मा सर्व मनुष्य जातीवर ओतून देईल. मी आपला आत्मा सर्व मनुष्य जातीवर काय करेन, ओतून देईन. आणि मोशेने त्या ठिकाणी काय आपण आता वाचलं, मोशेने काय म्हटलं होतं, असं व्हावं की परमेश्वर काय करो, सगळ्या लोकांना काय करावा, भविष्यवादी बनवा, आणि एवढ्या लोकांवर काय करावं, परमेश्वराने आपला आत्मा ओतावा. तर किती बरे झालं असतं है ना. आम्ही आताच वाचलं. आणि ह्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे, आपण पाहतो प्रेषितांची कृत्य याचा 2 अध्याय 16, 17, 18 वचन वाचते मी. तर काय सांगते, शेवटल्या दिवसामध्ये असे होईल की मी आपला आत्मा सर्व मनुष्य जातीवर ओतून देईल. तेव्हा तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील आणि तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या म्हाताऱ्यास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसामध्ये माझ्या दासांवर व माझ्या दासींवरही मी आपला आत्मा ओतून देईल. तेव्हा ती भविष्य सांगतील. तेव्हा ती काय करतील, भविष्य सांगतील. प्रेज लॉर्ड. म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे प्रियांनो की भविष्य सांगायचंय, परमेश्वराची सुवार्ता सांगायची आहे, परमेश्वराच्या राज्याची घोषणा करायची आहे. ही परमेश्वराची इच्छा आहे.
परमेश्वराची इच्छा याच्यासाठी आहे की खूप लोकांचा आज नाश होतोय, कित्येक लोकांपर्यंत सुवार्ता गाजलेली नाहीये, लोकांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं सुवार्ता अजून पोहोचली नाहीये, लोकांचा नाश होतोय. त्यासाठी परमेश्वराची इच्छा आहे की शेवटल्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, परमेश्वर म्हणतो की मी माझा आत्मा काय करीन, ओतून देईन. मी माझा आत्मा काय करीन, सगळ्यांवर ओतून देईन. मग आज ओतायला तो तयार आहे, आज तो द्यायला तयार आहे. काय आम्ही तयार आहोत का ते घेऊन आणि परमेश्वराचं काम करण्यासाठी? आम्हाला परमेश्वराचं काम करायचंय प्रियांनो. आम्हाला त्या परमेश्वरा जे काही त्यांनी आज्ञा दिलेली, आम्हाला ती आज्ञा पाळायची आहे आणि आम्हाला उठून उभं राहायचंय, सक्षम व्हायचंय. आम्हाला त्याच्या वचनामध्ये सक्षम व्हायचंय, आम्हाला उठायचंय, प्रार्थना करायची की परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पण शिकव, कारण की आम्हाला सुद्धा तुझं काम करायचंय. ही प्रार्थना मी करत होते खूप दिवस. माझे असं माझ्या मनामध्ये एक कळवाळा होता, माझ्या मनामध्ये असं तडप होती, माझ्या मनामध्ये असं वाटत होतं की प्रभू मी काय करू, है ना, मला पण करायचं पण मला वचन समजत नव्हतं. मला पण जायचंय प्रभू तुझं वचन घेऊन. तरी पण मला जसं येत होतं तसं मी प्रार्थना घ्यायची, जशी तोडकी मोडकी मला यायचं तसं मी वचन सांगायचे. प्रेज द लॉर्ड. सांगायचे. माझ्या मनामध्ये ती आग होती, माझ्या मनामध्ये ती उत्सुकता होती की काय करू प्रभू. आणि एक टाइम तर चक्क माझी प्रार्थना, मी माझ्या युट्यूबवर माझं संदेश आहे तसं, माझं साक्षीचा असा संदेश आहे की मी ज्यावेळेस मला काही येत नव्हतं तरी पण मला असं वाटत होतं की परमेश्वरासाठी मला काहीतरी करायचं, काम करायचं मला त्याचं. आणि एक टाइम तर मी प्रार्थना अशी केली होती की परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, जर माझ्याकडून तुझं काहीच काम नाही होत ते मला तू मारून टाक. डायरेक्ट ही प्रार्थना केली होती मी. माझ्याकडून तुझं काम होत नाहीये ना, तू काय कर, मला मारून टाक. कारण की वचन समजत नाही, वाचता येत नाही नीट नेटकं, तर मी लोकांना काय शिकवणार? मलाच नाही, मीच नाही शिकलेली, मलाच नाही कळत आहे, मलाच कुठं जाऊन लोकांपर्यंत काय सांगायचंय हे मलाच समजत नाहीये. मी डायरेक्ट ही प्रार्थना केली होती की प्रभू मला तुझं जर काम होत नाहीये, जर तू मला तुझं कामाला बोलवत नाही, म्हणजे माझ्याकडून जर काम होत नाहीये तर मला तू मारून टाक. डायरेक्ट ही प्रार्थना, मी खोटं बोलत नाहीये. परमेश्वराकडे माझा हात आहे, परमेश्वराला माहिती आहे. ही प्रार्थना मी केली होती. परमेश्वरा जर मी तुझं काम करत नाहीये तर तू मला मारून टाक. हा, असं माझी प्रार्थना होती प्रियानो. आणि परमेश्वर बघा किती अद्भुत आहे ना, किती महान आहे ना परमेश्वर. त्याची प्रार्थना, त्याच्याकडे जो खऱ्या मनाने खऱ्या अंतकरणाने जो प्रार्थना करतो ना, बायबल असं सांगतं की मी ऐकतो, है ना. परमेश्वर ऐकतो आणि परमेश्वर ऐकणार आहे. माझी प्रार्थना त्यांनी ऐकली आणि बघा आज मी संदेश सांगते. आणि माझी इच्छा होती नाही का. आणि मग वचनात सांगतं, वचन असं सांगतं ना की ज्याला वचनाची तहान आणि भूक आहे ना, तो परमेश्वर तृप्त करतो. प्रेज द लॉर्ड. तहान आणि भूक ज्याला लागते ना, वचनाची तहान आणि भूक लागली पाहिजे आम्हाला. प्रेज द लॉर्ड. वचनाची तहान आणि भूक ज्यावेळेस लागते ना, त्यावेळेस परमेश्वर ती पूर्ण करतो. आणि नक्की परमेश्वराने माझी ती भूक पूर्ण केली. आणि मला असं वाटतं की नाही का, मला आता काम दिलं परमेश्वराने, तर माझा पण सुद्धा पूर्ण आत्मा माझा ओतून टाकावा. प्रेज द लॉर्ड. आज मला पण अशी कळवळ आहे. या आपण दुसऱ्या वचनामध्ये जाऊया. 18 आपण घेतले ना 18 पर्यंत. तर पुढे जाऊया आपण. करंथीकरास पहिले पत्र 14 अध्याय 1 वचन काय सांगत आहे, वाचते मी. थांब एक मिनिट. पहिले करंथीकरास पत्र 14 अध्याय 1 वचन. 14 अध्याय 1 वचन. प्रीतीला अनुसरा आणि आत्मिक कृपादानाची फार इच्छा धरा. पण विशेष करून भविष्य सांगावे अशी इच्छा धरा. हा, काय इच्छा धरा? मी पुन्हा एकदा वाचते. प्रीतीला अनुसरा आणि आत्मिक वरदानाची फार इच्छा धरा. आत्मिक वरदानाची फार इच्छा धरा म्हणजे आत्मिक वरदान परमेश्वराकडून मागायचे आम्हाला. पण नेमकं आम्हाला मागून काय करायचंय? घरात बसायचंय का? परमेश्वर कृपादान देतो. काय सांगते या ठिकाणी पाऊल? काय सांगते? प्रीतीला अनुसरा आणि आत्मिक वरदानाची फार इच्छा धरा, पण विशेष करून आपण भविष्य सांगावे अशी इच्छा धरा. विशेष करून आम्ही भविष्य सांगितलं पाहिजे अशी इच्छा धरली पाहिजे.
नाही का, आम्हाला भविष्य सांगायला पाहिजे. आम्हाला परमेश्वराचे महाकृत्य जे प्रभू येशू ख्रिस्तांनी केलं ते आम्हाला सांगायचंय. प्रेज लॉर्ड. आपण पाहतो की येशूंनी पाठवलेले भविष्यवादी. प्रेज लॉर्ड. येशूंनी पाठवलेले भविष्यवादी. तर आता येशू ख्रिस्त जसं मी आता वचन वाचून दाखवलं, जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जसं बापाने मला पाठवलंय तसं मी तुम्हाला पाठवते, है ना. तर आपण योहान शुभवर्तमान याचा 16 अध्याय 7 आणि 8 वचन काय म्हणत आहे आपण पाहूया. 16, 7 आणि 8 वचन. तरी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर पाराक्लेत तुमच्याकडे येणार नाही. पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन. मी त्याला 8 आणि तो येऊन पापाविषयी व न्यायपणाविषयी व न्याय ठरवण्याविषयी जगाची खात्री करील. काय करेल? जगाची खात्री करेल. पुन्हा एकदा वाचून दाखवते. तरी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत हे. जसे प्रभू येशू ख्रिस्ताने वर जायच्या टायमाला म्हटलेले, वर जसं घेतले जात होता त्यावेळेचे शब्द आहेत हे. तर काय सांगत आहे या ठिकाणी? तरी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे. मी जातो हे तुमच्या कशाचे? हिताचे आहे. कारण मी न गेलो तर पारक्लेत. पारक्लेत म्हणजे पवित्र आत्मा. मी न गेलो तर पारक्लेत तुमच्याकडे येणार नाही, है ना. पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवील. कोणाकडे पाठवीन? आमच्याकडे पाठवीन. कोणाला पाठवीन? पवित्र आत्मा. पारक्लेत माझं पंडित रामाबाईचं बायबल आहे, म्हणून त्याच्यामध्ये स्पष्ट पारक्लेत म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याला पारक्लेत म्हटलेलं आहे. तर मी तो तुमच्याकडे पाठवीन. ठीक आहे, त्याला तुमच्याकडे पाठवीन. 8 वचन असं सांगते. आणि तो येऊन पापांविषयी व न्यायपणाविषयी व न्याय ठरविण्याविषयी जगाची खात्री करील. म्हणजे हिंदी बायबल मध्ये असं लिहिलं आहे की निरुत्तर करीन. आणि जगाची खात्री करीन कशाविषयी म्हटलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगते, कारण वचन समजणं खूप गरजेचं आहे. काय आहे तर 8 वचन वाचूया आपण. तो येऊन पापांविषयी व न्यायपणाविषयी. तो येऊन, कोण येऊन? पवित्र आत्मा येऊन. आता आपल्याला पाहायचंय हा तिसरा भविष्यवादी स्वतः येऊन बोलणार नाही. तिसरा भविष्यवादी पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याला शरीर नाही, तो आत्मा आहे. तर तो कोणाच्या काम करतो? तर प्रियांनो, तो तुमच्या आणि आमच्याद्वारे काम करतो. तर हा तिसरा भविष्यवादी कोण आहे? तो आम्ही आहोत. तो परमेश्वराने जे प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांनी म्हटलंय, जसा मी तुम्हाला जसा बापाने मला पाठवलंय तसं मी तुम्हाला पाठवतो. तर प्रियानो, जसा पवित्र आत्मा त्या 120 लोकांवरती आला, जसा पवित्र आत्म्याने ते जिभा दिल्या, प्रत्येक जिभामध्ये त्यांनी प्रत्येक वेगळ्या भाषा दिल्या. आणि काय सांगितलं या ठिकाणी? पवित्र आत्माच म्हणते, काय सांगते की तो येऊन, है ना, प्रभू येशू ख्रिस्त म्हणते, तो येऊन पापाविषयी व न्यायपणाविषयी व न्याय ठरविण्याविषयी. पुन्हा एकदा वाचून दाखवू का, जर तुम्ही नसन ऐकलं तर? तो येऊन पापांविषयी व न्यायपणाविषयी व न्याय ठरविण्याविषयी जगाची खात्री करील. जगाची खात्री करीन म्हणजे निरुत्तर करीन, म्हणजे दोष लावीन, म्हणजे दोष देणार. जर आमच्यामध्ये दोष आहे तर तो दोष लावणार आहे, निरुत्तर करणार आहे. पवित्र आत्म्याचं काम हे आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी हे सांगितलंय, तुम्हाला काय करीन? पापांविषयी व न्याय ठरविण्याविषयी. प्रेज लॉर्ड.
तर तुम्हाला काय करीन, निरुत्तर करीन. ही हिंदी बायबलचं ट्रान्सलेशन आहे. पण मराठी बायबल काय सांगत आहे, मराठी बायबलमध्ये असं आहे की न्याय ठरविण्याविषयी जगाची खात्री करून देईन. जगाची खात्री करायची, तर कशाविषयी, दोष देण्याविषयी खात्री करेल की जगातले लोक काय आहेत, दोषी आहेत. प्रेज लॉर्ड. निरुत्तर करीन, है ना. तर आपण पाहूया आता सर्वात मोठा प्रश्न काय आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पवित्र आत्म्याचा आवाज कोण आहे. पवित्र आत्म्याचा आवाज कोण आहे. पवित्र आत्मा, मी आताच तुम्हाला सांगितलं, पवित्र आत्म्याला शरीर नाही. पवित्र आत्म्याला शरीर नाही किंवा तो त्याच्या मुखाने बोलू शकत नाही, म्हणजे तो येऊन स्वतः सांगू शकत नाही. तर मग तो कोणाच्याद्वारे बोलणार, तो तुमच्या आणि आमच्याद्वारे. कारण की मी आताच सांगितलं की पवित्र आत्मा काय करेन, परमेश्वर काय म्हणतो की मी पूर्ण माझ्या दासांवर व दासीवर काय करणार आहे, पवित्र आत्मा ओतून देईन. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्मा ओतून देईन आणि ते काय करायचंय आम्हाला, तुम्हाला आणि आम्हाला त्याची आवाज बनवून. परमेश्वर, आवाज माझा आहे, शरीर माझं आहे, पण माझ्या मुखातले शब्द ते पवित्र आत्म्याचे आहे. प्रेज लॉर्ड. आमच्या मुखातले शब्द हे पवित्र आत्म्याचे आहे. तर आपण या ठिकाणी मी असं लिहिलं आहे, आता सर्वात मोठा प्रश्न, पवित्र आत्म्याचा आवाज कोण आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याचा आवाज कोण आहे. आपण वचन वाचूया. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 3 वचन काय सांगते. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 3 वचन 3 वचन. आणि अग्नी आणि अग्नीसारख्या मध्ये विभाग असलेल्या जिभा त्यांना दिसल्या आणि त्यांच्यातील प्रत्येकावरती एक एक जीभ बसली. काय या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 3 वचन. 3 वचन काय सांगत आहे. आणि अग्नीच्या सारख्या जिभा मध्ये विभागत असलेल्या. अग्नीच्या सारख्या जिभा म्हणजे अग्नी, जशी अग्नी दिसती तशा जिभा, आमची जीभ अग्नीच्या सारख्या जिभा विभागत असलेल्या. विभागत म्हणजे आपण काय म्हणू शकतो की दुभागलेल्या, म्हणजे विभागत म्हणजे वेगळ्या वेगळ्या झालेल्या. प्रेज लॉर्ड. विभागत मी तुम्हाला सांगते, अशा वेगळ्या वेगळ्या आहे ना, विभागत असलेल्या म्हणजे एक हे संगती आलेली जिभे आणि ही विभागली विभागत असलेल्या जिभा आहे ना. काय सांगत आहे या ठिकाणी, विभागत असलेल्या जिभा त्यांना दिसल्या. कोणाला दिसल्या, जे वरून आल्या, जे लोक होते त्यांना दिसल्या. आणि जे प्रार्थनेमध्ये होते, जे 120 लोक प्रार्थनेमध्ये होते. आणि आपण हा पाहतो पेंटिकॉस्ट दिवस म्हणजे 50वा दिवस. प्रभू येशू ख्रिस्त गेल्याच्या नंतर, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस उठला त्यावेळेस तुम्हाला एक सांगू इच्छिते, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस उठला त्यावेळेस बायबल असं सांगतं की 40 दिवस या ठिकाणीच होता. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जाऊन वरतून आला त्याला भेटून, त्याच्यानंतर 40 दिवस या ठिकाणी होता. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त इथून गेला त्याच्यानंतर, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी जातो आणि तुमच्यासाठी सत्याचा कैवारी पाठवतोय, तो आहे पवित्र आत्मा. तर प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी पवित्र आत्मा ह्या ठिकाणी उतरला. म्हणजे त्या 120 लोकांवर उतरला आणि त्या जिभा उतरल्या. म्हणजे आपल्याला पाहायचंय की 50वा दिवस याच्यासाठी म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस उठल्याच्या नंतर 40 दिवस पृथ्वीवर होता, आपल्या जगामध्ये होता, ह्या ठिकाणी होता जगात. आणि प्रभू येशू ख्रिस्त गेल्याच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो, हे तुमच्यासाठी कसं आहे, हितच आहे. म्हणजे मी जर जातोय तर हे तुमच्यासाठी कसं आहे, हे तुमच्या हितच आहे. मी जर नाही गेलो तर तो येणार नाही. म्हणजे कोण येणार नाही, पवित्र आत्मा येणार नाही, पाराक्लेत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जाणं गरजेचं होतं. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त गेला त्या दिवसापासून जर पकडलं तर 10 दिवसाच्या नंतर पवित्र आत्मा ह्या ठिकाणी आला. म्हणून त्याला म्हणत आहे 50वा दिवस. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याला काय सांगत आहे, 50वा दिवस. आणि आपण या ठिकाणी काय वाचत आहोत, अग्नीच्या सारख्या जीवामध्ये विभागत काय झालं, त्यांच्यातील प्रत्येकावर है ना,
काय सांगते, त्यांच्यातील प्रत्येकावर एक एक जीभ काय केली, बसली. एक एक जीभ, जे 120 लोकांवर जी पवित्र आत्म्याने ज्या अग्नीसारख्या जिभा उतरल्या होत्या, त्या एक एकावर ती एक एक जीभ बसली. प्रेज लॉर्ड. आणि ते मग ते वेगळ्या वेगळ्या भाषांनी, अन्य अन्य भाषांनी काय केले, ते बोलू लागले. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण, यशया 59:21. 59 अध्याय 59:21. यशया आणि यहोवा म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, जो आत्मा तुझ्यावर आहे आणि जे माझे शब्द मी तुझ्या मुखात घातले आहेत, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानांच्या संतानांच्या मुखातून आतापासून सर्व काळापर्यंत निघून जाणार नाही, असे यहोवा म्हणतो. असे यहोवा म्हणतो. प्रेज लॉर्ड. काय म्हणत आहे यहोवा? यशायाचं पुस्तक याचा 59 अध्याय आणि 21 वचन काय सांगते, आणि यहोवा म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, त्याच्याशी माझा करार हाच आहे, जो आत्मा तुझ्यावर आहे आणि जे माझे शब्द, जो आत्मा तुझ्यावर आहे आणि जे माझे शब्द मी तुझ्या मुखात घालीन, मी तुझ्या मुखात घातले, मी तुझ्या मुखात घातले आहेत, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून, म्हणजे तुझ्या मुलांच्या तुझ्या मुलांच्या म्हणजे तुझी पिढी है ना, ही माझी मुलं आणि माझ्या मुलांच्या आणि त्यांच्या मुलांच्या मुखातून. काय परमेश्वर आहे ना, अद्भुत आहे. तुझ्या मुखातून है ना, तुझ्या संतानाच्या मुखातून, तुझ्या किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून आतापासून सर्व काळापर्यंत निघून जाणार नाही, असे यहोवा म्हणतो. असे यहोवा म्हणतो, असे परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो? तुझ्या संतानाच्या मुखातून माझे शब्द निघून जाणार नाही, असे यहोवा म्हणतो. असा परमेश्वर म्हणतो. काय अद्भुत आहे परमेश्वर, काय परमेश्वर अद्भुत आहे, काय किती अद्भुत गोष्टी बोलतोय तो. पण हे समजून घेणं आमचं गरज आहे. आज आम्हाला वचन समजून घेणं गरजेचं आहे, कारण की काय परमेश्वर अद्भुतरित्या तो बोलत आहे आमच्या संगती. प्रेज लॉर्ड. आमच्या संगती तो बोलत आहे. प्रियांनो, ऐकून घ्या आणि समजून घ्या काय परमेश्वराची इच्छा आहे. आज कोण आहे ना, आज कोणासाठी परमेश्वर एवढा म्हणत आहे की मी तुझ्यावर माझा आत्मा काय करीन, ओतून टाकेन है ना. आणि काय प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलेलं आहे की जसं मला बापाने पाठवलंय तसं मी तुम्हाला पाठवते. प्रेज लॉर्ड. तर हे लक्षात घ्यायचंय आणि आम्हाला होता होईन तेवढं आम्हाला तयार व्हायचंय, होता होईन तेवढं वचन वाचायचंय, होता होईन तेवढं प्रार्थनेमध्ये राहायचंय, होता होईन तेवढं परमेश्वराच्या हातामध्ये आम्हाला यायचंय. आणि आमच्यासाठी काय केलेलं या ठिकाणी की परमेश्वर म्हणतो, मी माझा आत्मा काय करेन, तुझ्या मुखातून कोणी काढून घेणार नाही, तुझ्या मुलांच्या कोणी काढून घेणार नाही. तर तसं आम्हाला राहायचंय, तसं आम्हाला जीवन जगायचंय, तसं आमचं जीवन व्यतीत करायचंय त्या परमेश्वरामध्ये, त्या कृपाळू देवामध्ये. कारण की तो म्हणतो, ज्याच्यावर मी कृपा करतो त्याच्यावर कृपाच करेन, ज्याच्यावर मी दया करतो त्याच्यावर दयाच करेन. प्रियांनो, प्रेज लॉर्ड. हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. काय प्रेमळ देव आहे, पण तो प्रेम कोणावर करतो? जो त्याचा ऐकतो त्याच्यावरच करतो, जो त्याच्या आज्ञामध्ये राहतो, जो त्याच्या मार्गामध्ये चालतो त्याच्यावरच तो प्रेम करतो. प्रेज लॉर्ड. हे आपण दुसऱ्या वचनाकडे वळूया. पहिलं योहान 2 अध्याय, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 27 वचन. 27 27 वचन. पहिले योहान आणि
तुमच्याविषयी तर तुम्हाला जो अभिषेक त्याच्यापासून मिळाला आहे तो तुमच्यामध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवावे याची तुम्हाला गरज नाही, पण त्याच्यापासूनच्या तो अभिषेक जसे तुम्हाला सर्वांविषयी शिकवतो आणि तो तर खरा आहे, खोटा नाही. आणि जसे त्याने तुम्हाला शिकवले आहे तसे त्याच्यामध्ये राहा. कसे राहा? पहिले योहानाचे पत्र 2 अध्याय 27 वचन आहे. काय आहे? आणि तुमच्याविषयी तर तुम्हाला जो अभिषेक त्याच्यापासून मिळाला आहे तो तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवावे याची तुम्हाला गरज नाही, पण त्याच्यापासूनच तो अभिषेक जसे तुम्हाला सर्वांविषयी शिकवतो आणि तो तर खरा आहे, खोटा नाहीच. नाहीच म्हणजे ह्या शब्दावर, या वचनावर काय दिलेलं आहे? ठामपणे बोललेलं आहे, म्हणजे खोटा नाहीच. प्रेज द लॉर्ड. खोटा नाहीच. आणि जसे त्याने तुम्हाला शिकवले आहे तसे त्याच्यामध्ये राहा. जसे तुम्हाला त्याने शिकवले तसे त्याच्यामध्ये राहा. कसं आम्हाला शिकवतोय? परमेश्वर आम्हाला कसं शिकवतोय आणि आम्हाला तसं राहायचंय. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तसं राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचूया आपण. योहान शुभवर्तमान याचं 16 अध्याय 8 वचन वाचू का मी? आणि हे वचन आपण आताच वाचलं होतं, ते पुन्हा आपल्याला वाचायचंय. प्रेज द लॉर्ड. 16:8. आणि तो येऊन पापाविषयी व न्यायपणाविषयी व न्याय ठरवण्याविषयी जगाची खात्री करेल. काय करेल? जगाची खात्री करेल. का? कशाविषयी? आणि तो येऊन पापाविषयी व न्यायपणाविषयी व न्याय ठरवण्याविषयी जगाची काय करेल? खात्री करेल. जगाची काय करेल? खात्री करेल. खात्री करेल म्हणजे काय करेल? निरुत्तर करेल, है ना. दोष लावीन, है ना. दोष लावीन, निरुत्तर करीन, खात्री करून देईन की न्याय निवाड्याविषयी आणि न्यायपणाविषयी, पापाविषयी. प्रेज द लॉर्ड. पापाविषयी. प्रेज द लॉर्ड. तर काय करेल या ठिकाणी? कन्विक्ट इंग्लिश मध्ये शब्द आहे कन्विक्ट करीन, आणि हिंदी मध्ये आहे निरुत्तर करील, आणि मराठी मध्ये आहे जगाची खात्री करून देईन. जगाची खात्री म्हणजे काय? दोष लावीन. प्रेज द लॉर्ड. दोष देईन, है ना. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो कन्विक्ट म्हणजे जसं अपराधी, दोषी, है ना. जसं अपराध्यांना दोषी लावणं, जसं न्यायालयामध्ये काय सांगतात? कोर्टामध्ये, है ना. न्यायालय म्हणजे कोर्ट म्हणजे न्यायालय, आणि न्यायालयाद्वारा अपराधी ठरवले जाणं. न्यायालय म्हणजे कोर्ट म्हणजे अपराधी काय करतात? कोर्टामध्ये जातात आणि त्यांना काय करतात? अपराधी ठरवतात, है ना. न्यायालय मध्ये जसं अपराधी ठरवतात किंवा दोषी ठरवणं, है ना. दोषी ठरवणं किंवा अपराधी ठरवणं. तर ग्रीक भाषेमध्ये त्याचं स्ट्रॉंग आलेलं आहे. ग्रीक भाषेत त्याचं स्ट्रॉंग काय आहे? कन्विक्ट त्याचं स्ट्रॉंग आहे 1651. हे त्याचं काय आलेलं आहे? स्ट्रॉंग आलेलं आहे. म्हणजे ग्रीक भाषेमध्ये असं लिहिलेलं आहे की कन्विक्ट. प्रेज द लॉर्ड. तर आपण पुढचे वचन पाहूया. पुढचे वचन असे आहेत की योहानामधलेच आपण वचन पाहतोय की योहानामध्ये 16:9 काय सांगत आहे? पापाविषयी खात्री तर माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत. काय म्हणते प्रभू येशू ख्रिस्त? पापाविषयी 16:9 काय सांगत आहे? पापाविषयी तर ते माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत,
यावरून 16:10 सांगते, न्यायपणाविषयी तर मी बापाकडे जातो. न्यायीपणाविषयी तर मी बापाकडे जातो आणि पुढे तुम्ही मला पाहत नाही. यावरून है ना, काय पुढे तुम्ही मला पाहत नाही यावरून. तर 11 वचन काय सांगते, न्याय ठरविण्याविषयी तर जगाच्या अधिकाऱ्याचा न्याय ठरवलेला आहे. यावरून जगाच्या अधिकाऱ्याचा न्याय ठरवलेला आहे. यावरून म्हणजे कोणाचा न्याय ठरवलेला आहे, तर तो जो शैतान म्हटलेला, जो काय म्हणतात त्याला, जुनाट साप, जो शैतान ह्या जगाचा प्रिन्स म्हटलेला आहे, या जगाचा काय म्हणतात, ह्या जगामध्ये, हे जग त्याच्या तावडीमध्ये, हे जगाला तो जसं त्यांनी फसवून ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपण वचन असं काय सांगत आहे की जगाच्या अधिकाऱ्याचा न्याय ठरवलेला आहे. यावरून म्हणजे न्याय ठरवलेला आहे म्हणून. प्रेज लॉर्ड. आणि प्रोसिक्युटर म्हणजे काय करायचं आपल्याला, सरकारी वकील. सरकारी वकील म्हणजे काय, जे त्याचे अनुयायी, जे त्याचे दास, जे त्याची दासी, जे लोकांपर्यंत सांगतात, पोहोचवतात त्याचं वचन म्हणजे सरकारी वकील. सरकारी वकील जसा सरकारकडून तो दोष देतो, तो भांडतो आणि तो शिकवतो है ना, त्याला म्हणतात सरकारी वकील. आणि आम्ही जे मध्यस्थी करणारे ते कोण आहे, सरकारी वकील. सरकारी वकील म्हणजे कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडचे मध्यस्थी. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताकडचे मध्यस्थी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी जे काय सांगितले जसंच्या तसं काय करायचं, आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचंय. प्रेज लॉर्ड. लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आपण पाहतो की बापरे, ते कर, जास्त लाईट झाला. प्रेज लॉर्ड. हा, ते केव्हा नको करू. हा, आपण पाहतो की आता आपण पाहूया अरुंद दरवाजाचा प्रचार करतो. कोण करतो, जो सरकारी वकील है ना, जो सरकारी वकील आहे, म्हणजे जो खरा, जो परमेश्वराचा दास आहे, जो परमेश्वराची दासी आहे. प्रोसिक्युटर. प्रोसिक्युटर म्हणजे कोण, सरकारी वकील. सरकारी वकील म्हणजे कोण, ख्रिस्ताकडून भांडणारे किंवा ख्रिस्ताकडून मध्यस्थी करणारे. ते काय करतात, ते असा प्रचार करतात, हा, अरुंद दरवाजाचा. ते काय म्हणतात, अरुंद दरवाजाने काय करा, आत जा. अरुंद दरवाजा, मोठा दरवाजा नाही, रुंद दरवाजा नाही, अरुंद दरवाजा म्हणजे छोटा दरवाजा. तो हे प्रचार करेल. कोण प्रचार तसा करेल, जो ख्रिस्ताचा अनुयायी आहे, जो ख्रिस्ताचा दास आहे, तो हा असा प्रचार करेन की अरुंद दरवाजाचा प्रचार करतो. येशू ख्रिस्ताची भविष्यवादी, येशू ख्रिस्ताचा भविष्यवादी कसा प्रचार करतो की अरुंद दरवाजाचा. आपण पाहतो येशूचा सरकारी वकील. आता येशूचा सरकारी वकील कोण आहे, माझ्यासारखा, जो मी प्रभू येशू ख्रिस्ताचं वकिलासारखं काम करत आहे. म्हणजे जे लोक जे खरे आहेत, जे सत्यवचन सांगतात, जसं पास्टर डॅनियल राज, आणि पास्टर डॅनियल राजनी 30 ते 35 हजार लोक पाळक बनवलेत, आणि ते पण काय करत आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत आहेत. आणि मी पण त्याच्यामध्ये एक आहे. मी छोटीशी आहे, मी काय माझ्या स्वतःला लय मोठं समजत नाहीये, मी पण एक छोटस आहे, पण मी ख्रिस्ताचं काम करत आहे. प्रेज लॉर्ड. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो येशूचा सरकारी वकील, प्रोसिक्युटर म्हणजे कोण आहे, ते आम्ही है ना. आता आपण इथं काय आहे, फायनल व्हेरिडिकेट है ना, व्हेरिडिकेट, फायनल व्हेरिडिकेट म्हणजे काय, फायनल शेवटचा निर्णय, बरोबर, शेवटचा निर्णय है ना, व्हेरिडिकेट. फायनल व्हेरिडिकेट म्हणजे शेवटचा निर्णय. शेवटचा निर्णय आपण काय ते पाहूया. शेवटचा निर्णय इथं लिहून ठेवलं होतं. तर काय आहे शेवटचा निर्णय, आपण लूकाचा 3 अध्याय आपण पाहूया. लूकाचा 3 अध्याय 19 वचन. 3 अध्याय 19 वचन लूका. पण त्याने मांडलिक राजा
हेरोदस त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी व ज्याने जी सर्व दुष्कर्मे केली होती त्याविषयी निषेध केला आहे ना, निषेध केला. आपण पाहतो की लूक याचा 3 अध्याय 19 वचन, त्या ठिकाणी आपण पाहतो. याच्या अगोदर तर तुम्ही जर वाचलं तर येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस म्हणजे नाही का पिलाताकडे नेलं आणि पिलाताची जी बायको होती ती त्या बायकोविषयी पवित्र आत्म्याने तिला दृष्टांत किंवा स्वप्न दाखवलं आणि स्वप्नामध्ये काय सांगितलं की तिच्या जीवनामध्ये जे काही घडलं ते तिला समजून आलं आणि मग तिने म्हटलं, पिलाताला जाऊन सांगितलं की तू ह्यो पुरुष कोण? प्रभू येशू ख्रिस्त हा धन्य आहे, म्हणजे हा पवित्र आहे, याला तू काय करू नको. आणि म्हणून पिलाताने काय केलं, लोकांना सांगितलं की मी तुमचा राजा जो हा येशू आहे याला मी सोडू शकतो, माझ्याकडे तो अधिकार आहे, मी एकाला सोडू शकतो आणि एकाला क्रूसावर देऊ शकतो. मी तुम्हाला हे थोडक्यात सांगत आहे. तर ते असं होतं आणि म्हणून ती जी त्याची बायको होती, पिलाताची बायको, त्यांनी काय केलं, जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हणजे पिलाताला सांगितलं की तू ह्याला काही करू नको. म्हणून पिलातांनी काय केलं, लोकांकडे गेला आणि लोकांना सांगितलं की मी एकाला सोडू शकतो. आणि लोकांनी काय माग केली, लोकांची माग ही होती की आम्हाला येशू नको, बराबा पाहिजे. म्हणजे त्यांना लोकांनी काय निवडलं, गुंडा आणि डाकू निवडला. येशू ख्रिस्ताला नको म्हणे, येशू ख्रिस्ताला काय करा, क्रूसावर टांगा, येशू ख्रिस्तावर क्रूसाला टांगा आणि आमच्यासाठी बराबाला सोडा. आणि लोकांनी हे निवडलं, बराब्बा, जो गुंडा आणि जो डाकू होता, जो चोर होता, जो गुंडा होता, त्याला लोकांनी निवडलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगितलं की ह्याला खिळ्यावर टांगा. आणि ती पिलाताची बायको, तिला ते स्वप्नाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या आत्म्याने सांगितलं, परमेश्वराच्या आत्म्याने सांगितलं की तिचं जीवन काय होतं, तिच्या जीवन आता ते काय होतं ते आपल्याला माहिती नाहीये, कारण की बायबलमध्ये असं लिहिलेलं नाहीये. तर पण तिच्या जीवनातली जे काही होतं ते पवित्र आत्म्याने तिला दाखवलं आणि म्हणून ती म्हटली होती, काय आपण वाचू, पण त्याने मांडलिक राजा हेरोद त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्या कायच केलं नाही का आपण दिवसभर. तर म्हणजे काय केलं त्या ठिकाणी, तिला काय केलं ह्या ठिकाणी आपण पाहतो की तिच्या निषेध केला, म्हणजे कन्विक्ट केलं. आणि मी आता कसं सांगितलं की दोष देणारा है ना, पवित्र आत्मा जो आमच्यामध्ये आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताची कामं करतो किंवा जो प्रभू येशू ख्रिस्ताचा दास किंवा दासी आहे, त्यांच्याद्वारे पवित्र आत्मा काय करते. आणि हा कोण आहे, तिसरा भविष्यवादी. आपल्याला पहिले 2 पाहिले आपण. पहिला आहे मोशेच्या द्वारे भविष्यवाणी केली, जो परमेश्वराचा भविष्यवादी होता तो मोशे होता. आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, जसं मला बापाने पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवते. आणि मग नंतर आणि परत बायबल असं सांगतं की जर मी नाही गेलो तर तो यांना काय करते, कन्विक्ट करते, म्हणजे दोष देणं. प्रेज लॉर्ड, दोष देणं, कन्विक्ट है ना, म्हणजे निरुत्तर. आणि आपल्या पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं आपण, जगाची खात्री करून देणारा, जगाची खात्री करणारा. प्रेज लॉर्ड, आपण लवकर घेऊया, कारण की नेटवर्क जरा कमी झालेलं, नेट कमी झालंय, तर त्याच्यामुळे आपण लवकर घेऊया, बघू कुठपर्यंत चालतंय. तर आपण आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला. मी वाचते, थांब. तिमोथेला पहिले पत्र 5 अध्याय 20 वचन सांगायचे, मी वाचते. इतरांना धाक पडावा म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांच्या देखत निषेध कर. इतरांना धाक पडावा म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांच्या देखत निषेध कर. सर्वांच्या देखत काय कर, निषेध कर, है ना, असं सांगितलेलं. आपण लगेच दुसरं वचन आपण पाहूया, म्हणजे काय आहे या ठिकाणी. निषेध कर, इतरांना धाक पडावा, है ना, निषेध करायचंय. याकोब याचा दुसरा अध्याय, याकोबाचं पत्र याचा 2 अध्याय 9 वचन काय सांगते, परंतु जर तुम्ही पक्षपात धरता तर पाप करता.
म्हणजे पक्षपात. परमेश्वर वचन सांगतं की परमेश्वर पक्षपात नाही, म्हणजे परमेश्वर पक्षपात करत नाही, म्हणजे त्याला सगळे सारखे आहेत, तो सगळ्यांवर सारखे प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. वचन असं सांगतं की तो पाप्यांवर पण पाऊस पाडतो आणि पाप्यांवर पण दिवस उगवतो, म्हणजे त्यांना पण दिवस प्रकाश भेटतो आणि त्यांच्यावर पण पाऊस पाडतो. म्हणून वचन असं सांगतं पक्षपात करीत नाही. देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पक्षपाती नाहीये. म्हणून या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, परंतु जर तुम्ही पक्षपात धरता तर तुम्ही पाप करता आणि नियमशास्त्राच्या द्वारे उल्लंघन करणारे असे दोषी ठरता. दोषी ठरता. आणि आपल्याला पवित्र आत्मा काय करते, कन्व्हिक्ट करते, म्हणजे दोष लावते है ना. न्यायालयामध्ये जसं एखाद्या कोर्टामध्ये जाऊन जर दोषाला उभं केलं तर तो काय करतो, दोषाविषयी सांगतो, म्हणजे दोष देतो है ना. तर तसा कोण आहे बाबा, कट कर. आपण लवकर लवकर जाऊया, कारण की आता लवकर घेऊ. तर आपण परत एकदा सांगते, कन्व्हिक्ट याचा स्ट्रॉंग आलेला आहे ग्रीक भाषेमध्ये 1651 हे स्ट्रॉंग आहे. ग्रीक भाषेमध्ये याचं स्ट्रॉंग आलेलं आहे 1651. आणि आणखीन एक वचन आपण पटकन घेऊया. करंथीकरस पहिले पत्र 14 अध्याय 24 वचन. मी वाचते. 14 अध्याय 24 वचन. परंतु जर सर्वांनी भविष्य सांगितले आणि कोणी अविश्वासी किंवा अशिक्षित आत आला तर सर्वांच्याकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होत सर्वांकडून त्याचा निवाडा होत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. तर आपण आणखीन एक वचन वाचायचे, एफिसकरास पत्र 5 अध्याय आणि 11 वचन काय सांगते. एफिस 5 अध्याय 11 वचन. आणि अपराधाच्या निष्फळ कर्माचे भेटले का 11 वचन. आणि अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर त्याऐवजी त्याचा निषेध करा. कशाचा निषेध करा, पापाचा भागीदार होऊ नका. या ठिकाणी काय सांगितलंय, एफिसकरास पत्र 5 अध्याय 11 वचन काय सांगत आहे, आणि अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर त्याऐवजी त्यांचा निषेध करा. म्हणजे पापाचा निषेध करायचा आहे. म्हणजे त्या प्रत्येक जी दुष्ट आहे ना, अंधाराचे कर्मे काय सांगितले, अंधाराचे निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका काय, तर त्याऐवजी निषेध करा. आपण पटकन एक वचन वाचूया. तिताला पत्र पहिले पत्र तिताला आणि पहिला अध्याय 9 वचन. शिकवलेले विश्वसनीय वचन धरून राहणारा असा तो असावा, यासाठी की त्याने शुद्ध शिक्षणाने बोध करण्यास आणि आडिवणाऱ्यास खुंटीत करण्यासही शक्तिमान व्हावे. कसं शक्तिमान व्हावे, पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. शिकवलेल्या विश्वसनीय वचन धरून राहणारा, असा तो असावा, यासाठी की त्याने शुद्ध शिक्षणाने बोध करण्यास आणि आडवणाऱ्यास खुंटीत करण्यासही शक्तिमान असावे. म्हणजे जे बोध करण्यास आणि जे आपण म्हणतो शैतानाला अडवायचं
है ना. म्हणजे शैतान जो काम करतो त्या शैतानाला जो आपल्या आतमध्ये, म्हणजे आम्ही जर परमेश्वरामध्ये चालतोय, आम्ही जर काही म्हणजे असं काम करतो जे परमेश्वराला आवडत नाही, पण या ठिकाणी बायबल असं सांगतं की त्यांनी काय व्हावा, सक्षम व्हावा, आहे ना, खुंटीत करावं. खुंटीत करण्याचंही आडिवणाऱ्यास व खुंटीत करणाऱ्यास, म्हणजे त्या शत्रूला काय करायचे, खुंटीत करायचे, अडवायचे. तो शत्रू कोण आहे, तो शैतान म्हटलेला, तो साप, तो शैतान, तो आहे शत्रू आमचा. आणि त्याला काय करायचंय, काय करते, त्याला काय करायचंय आम्हाला, त्याच्यासाठी आम्हाला काय व्हायचंय, शक्तिमान व्हायचंय. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी आम्हाला काय व्हायचंय, शक्तिमान व्हायचंय. आणखीन आपण त्याला पहिले पत्र 13 अध्याय वाचायचं आहे. ही साक्ष खरी आहे म्हणून त्यांना खडसावून त्यांचा निषेध कर. खडसावून, ही साक्ष खरी आहे म्हणून त्यांना खडसावून काय कर, निषेध कर. यासाठी की त्यांनी विश्वासात दृढ व्हावे. त्यांनी विश्वासात दृढ व्हावे, म्हणजे पक्क व्हावे, म्हणजे दृढ धरा. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण, तिमोथेला पहिले पत्र 4 अध्याय. कोण आहे? प्रेज लॉर्ड. तिमोथेला पहिले पत्र 4 अध्याय आणि 1 वचन काय सांगते आपण वाचूया. बस आपण फटाफट घेऊया. 1 वचन, पहिले पत्र 1 वचन. पण आत्मा स्पष्ट म्हणतो की शेवटल्या काळामध्ये कित्येक लोक विश्वासापासून निघून जातील. पुढं दुसरं हे वाचलं होतं तू, नाही ना? वाचलं होतं. त्यांना खडसावून त्यांचा निषेध कर, यासाठी की त्यांनी विश्वासात दृढ राहावे, है ना, दृढ व्हावे. हा, ठीक आहे. आणि हा काय आहे, पण आत्मा स्पष्ट म्हणतो की शेवटल्या काळामध्ये कित्येक लोक विश्वासापासून निघून जातील. शेवटल्या काळामध्ये कित्येक लोक विश्वासापासून निघून जातील. आणि आज आपण पाहतोय की शेवटला दिवस हा चालू आहे आणि आज आपण पाहतो की कित्येक विश्वासणारे निघून जाते चुकीच्या शिक्षणाकडं, कोणी कुठं आज निघून जातात. आज आपण पाहतोय. आणि मग विचार करा की आज हा शेवटचा दिवस किती शेवट आलेला आहे, किती जवळ आलेला आहे. प्रेज लॉर्ड. किती जवळ आलेला आहे. आपण पटकन अजून वचन घ्यायचंय, नाहीतर मग आपण काय करू, जर नसलं नेट तर मग हे पाहिजे तर अजून घे, आहे ना. ठीक आहे, चालेल. मग आपण टाकलं ना, आलंय ना आता, ठीक आहे. तर आपण पाहतो की पवित्र आत्म्याच्या शिक्षणाला ओळखून घ्यावे लागेल. पवित्र आत्म्याच्या शिक्षणाला काय करावं लागेल, ओळखून घ्यावं लागेल. आणि दुष्टच्या शिक्षणाला ओळखून घ्यावे लागेल. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या शिक्षणाला काय करावं लागेल, ओळखून घ्यावं लागेल. आणि दुष्टाच्या शिक्षणाला पण ओळखून घ्यावं लागेल, म्हणजे त्यांना पारखावं लागेल. म्हणजे जो परमेश्वराने आम्हाला पारखण्याचा आत्मा दिलाय ना, त्या आत्म्याचा आम्हाला उपयोग करायला लागेल, ओळखून घ्यावं लागेल. ओळखून घेणं खूप गरजेचं आहे आणि ओळखून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही ओळखलं नसतं, आज मी ओळखलं नसतं तर सत्यामध्ये आले नसते. आज मी ओळखलं नसतं तर खरं मला समजलं नसतं. मी पण त्याच्यातच होते आणि मी प्रत्येक माझ्या संदेशामध्ये हे सांगत असते, काय सांगत असते, की मी सुद्धा 20 वर्ष त्या भाषेमध्ये अडकलेली होते. प्रेज लॉर्ड. पण देवाची दया आहे, परमेश्वराची दया आहे की मला त्या चुकीच्या शिक्षणातून काढलं आणि खऱ्या सत्यामध्ये आणलं मला. प्रेज लॉर्ड. तर काय सांगत ह्या ठिकाणी, पवित्र आत्म्याच्या शिक्षणाला ओळखून घ्यावे लागेल आणि दुष्टाच्या शिक्षणाला ओळखून घ्यावे लागेल. तर आपण पाहूया दुसरं तिमोथेला दुसरे पत्र 4 अध्याय 1 ते 5 वचन वाचायचे आपल्याला. तिमोथेला दुसरे पत्र 4 अध्याय 1 ते 5 वचन वाचायचे. वाचू का मी? देवाच्या समक्ष आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्या
प्रकरणाच्या व राज्याच्या वेळेस जिवंताचा व मेलेल्यांचा न्याय ठरवणार आहे. त्यांच्या समक्ष मी तुला निक्षून सांगतो की वचन गाजीव सुकाळी अकाळी त्यात तत्पर एस सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष पदरी घाल निषेध कर व बोध कर. कारण अशी वेळ येईल की ते शुद्ध शिक्षण सहन करणार नाही, तर त्यांचे कान खाजण असतात. ते आपल्या हवाप्रमाणे आपल्यासाठी शिक्षकांचा ढिगार घालतील आणि ते खरेपणापासून आपले कान फिरवतील व कहाण्यांकडे वळतील. तू तर सर्व गोष्टीविषयी सावध एस. दुःखे समो सुवार्तिकाचे काम कर, आपली सेवा पूर्ण कर. प्रेज लॉर्ड. मी एकदा वाचून दाखवते. प्रेज लॉर्ड. तिमोथेला दुसरे पत्र 4 अध्याय 1 ते 5 वचन वाचायचे आपल्याला. तर काय आहे मी वाचून दाखवते. तर देवाच्या समक्ष आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्या प्रकटण्याच्या व राज्याच्या वेळेस जिवंताचा व मेलेल्यांचा न्याय ठरवणार आहे. प्रेज लॉर्ड. जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय ठरवणार आहे. त्याच्या समक्ष मी तुला निक्षून सांगतो. कसं सांगतो? निक्षून सांगतो की वचन गाजीव. काय सांगतो? मी त्याच्या समोर तुला निक्षून सांगतो. काय सांगतो? की वचन गाजीव. प्रेज लॉर्ड. वचन गाजीव सुकाळी अकाळी त्यात तत्पर एस. सुकाळी अकाळी त्यात तत्पर एस. ऐस म्हणजे रहा. प्रेज लॉर्ड. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष पदरी घाल. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष पदरी घाल. निषेध कर व बोध कर. कारण अशी वेळ येईल की ते शुद्ध शिक्षण. कशी वेळ येईल? अशी वेळ येईल की ते शुद्ध शिक्षण सहन करणार नाहीत. आज करतात काय हो लोक? शुद्ध शिक्षण काय सोडा, त्यांचं शुद्ध शिक्षणावर जर गेलं ना तर त्यांना आवडत नाही, निघून जातात, पळून जातात, त्यांना आवडत नाही. प्रेज लॉर्ड. आपण पुढे वाचूया. कारण अशी वेळ येईल की ते शुद्ध शिक्षण सहन करणार नाहीत, तर त्यांचे कान खाजत असतात. ते आपल्या हव्याप्रमाणे आपणासाठी काय करतील? आपणासाठी शिक्षकांचा ढिगार घालतील. आपल्या हव्याप्रमाणे म्हणजे त्यांना जसं आवडतं तसं त्यांना शिक्षण पाहिजे. म्हणजे जसा मी करते, जसा संसारामध्ये मी वागते, जसं मी चालते, तसे शिक्षक काय करतील? ते गोळा करतील. आणि आज तसंच होते. आज तेच चालू आहे लोकांचं सारखं. म्हणजे एखाद्या सेवकाला बोलून घेतात, म्हणजे काय? म्हणजे आम्ही तुला पगार देतो किंवा आम्ही तुला हे देतो ते देतो. मग सेवक पण पाळक पण काय करणार आहे? आम्हाला एवढे भेटतात, मग चला जायचंय, एखादं वचन द्यायचंय चिपकून आणि मग बस झालं. म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगते? वचन प्रियानो, वचन सत्य आहे. वचन खरंच वचन सांगितलेले परमेश्वराने, देवानी त्याच्या वचनामध्ये त्यांनी पहिलंच सांगून दिलेलं आहे की काय होणार आहे आणि कसं. आणि तेच आहे, ते चालू आहे. वाचू आपण. काय करत आहे? आपणासाठी शिक्षकांचा ढिगार घालतील. आपणासाठी शिक्षकांचा काय करतील? ढिगार घालतील. म्हणजे शुद्ध शिक्षण त्यांना आवडत नाही.
खरं वचन त्यांना आवडत नाही. एखादं वचन घ्यायचं आणि तेवढंच गडबड करायची. आणि आज गडबडी खूप ठिकाणी चालू आहे, म्हणजे भरपूर है ना, भरपूर ठिकाणी काय झालेली गडबडी चालू आहे. ते काय करते ना, आपल्या हव्याप्रमाणे, म्हणजे त्यांना जसं पाहिजे आपल्या हव्याप्रमाणे, म्हणजे मला जसा हवाय तसा सेवक मी आणणार. आणि त्या अशा शिक्षणाचं काय करणार, शिक्षकांचा ढिगार घालतात. ढिगार ढिगार म्हणजे माहितीये का, खूप मोठा असा ढिगार घालतात ना, तसे ढिगार घालतात ते तसे शिक्षकांचे. ह्या वर्षी याला आणलं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्याला, तिसऱ्या वर्षी तिसऱ्याला, असं ढिगार घालतात ते अशा शिक्षकांचा. ढिगार घालतील आणि ते खरेपणापासून आपले कान फिरवतील. आणि ते खरेपणापासून आपले कान काय करतील, फिरवतील. व कहाण्यांकडं लक्ष देतील. कहाण्या आवडतात त्यांना. कहाण्या म्हणजे काहीतरी नाही का, इकडचे उदाहरणं तिकडचे घ्यायचे आणि कहाण्यांकडे लक्ष देतील. काय ते कहाण्यांकडे वळतील. तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस. कोणाला म्हटलं हे? तू तर सर्व गोष्टीविषयी काय कर, सावध आहेस. सावध राहा, है ना, सावध आहेस. दुःखे सोस, काय सांगितलं या ठिकाणी, दुःखे सोस म्हणजे बरोबर गेलं का ना, काय सांगितले, दुःखे सोस है ना, स्वार्थिकाचे काम कर. दुःखे सोस आणि स्वार्थिकाचं काम कर. स्वार्थ सांगण्याचं काम कर. काय बायबल सांगते आज, काय सांगते, परमेश्वराकडे या, येशू ख्रिस्ताकडे या, तुम्हाला आशीर्वाद भेटेल. येशू ख्रिस्ताकडे या, तुम्हाला पैसे भेटेल. येशू ख्रिस्ताकडे या, तुमचं पाकिट तुम्ही खाली करा, परमेश्वर तुमचं पाकिट भरा. काय म्हणते आज लोक काय शिकवत आहेत, आम्ही काय ऐकतोय, है ना. पण कोणी दुःख सहन करायला तयार नाही. कोणी दुःख, जे खरे सेवक आहेत, जे खरेच परमेश्वराची सेवा करतात, अशा लोकांना दुःख सहन करून देखील ते लोक सेवा करतात. त्यांना परमेश्वर खूप मोठा आशीर्वादित करणार आहे. आणि तो करतो, परमेश्वर आशीर्वादित करतो अशा लोकांना, जे खऱ्यापणाने परमेश्वराची सेवा करतात, दुःख सहन करून जे परमेश्वराची सेवा करतात, अशा लोकांना खरंच परमेश्वर खूप चांगली जागा देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर काय सांगते, दुःख सोस, स्वार्थिकाचे काम कर, आपली सेवा पूर्ण कर. आपली सेवा पूर्ण कर म्हणजे परमेश्वराने सांगितलं आपली सेवा तू काय कर, पूर्ण कर. मग आपली सेवा पूर्ण करायची प्रियांनो, ती कशी करायची, दुःख सहन करून, परमेश्वराला भेऊन, त्याच्या वचनामध्ये वागून, त्याच्या वचन जसं आहे तसं लोकांपर्यंत पोहोचवून, जसं वचन आहे तसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आणि तशी सेवा तू आम्हाला काय करायची, पूर्ण करायची, असं परमेश्वर मानताय. प्रेज लॉर्ड. आपण पाहतो पवित्र आत्मा भविष्यवक्ता मोजेस म्हणजे मोशे है ना, मोशे आणि येशू. भविष्यवक्ता तीन तोंड है ना, तीन भविष्यवक्ता आणि 3 तोंड. आज आपलं विषय पण तोच आहे, 3 भविष्यवक्ता आणि 3 तोंड. तर तिघांच्या तोंडावर मोशे, प्रभू येशू ख्रिस्त आणि भविष्यवक्ता कोण, जो पवित्र आत्म्याने, जो आमच्यामध्ये, जे भविष्यवक्ता, जे आम्ही आज, तुम्ही आणि आम्ही, जे प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितले, जसं मला पित्याने पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवते, हे भविष्यवक्ता आज आपण प्रेज द लॉर्ड, जे परमेश्वराचं काम करतो. काय आपला आजचा विषय तोच आहे, 3 भविष्यवक्ता आणि 3 तोंड. पण तिसरं तोंड काय आहे, पण तिघांच्या तोंडावर परमेश्वराचं नियंत्रण. तिघांच्या तोंडावर परमेश्वराचं नियंत्रण. मोशेने जे काही भविष्यवाणी केली, मोशेने जे काही संदेश सांगितला, किंवा मोशेने जे काही भविष्यवाण्या केल्या, ते जरी त्यांनी केल्या, पण परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये होतं. प्रेज द लॉर्ड. आणि
प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ज्यावेळेस या जगामध्ये आला, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा काय केलेले, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता तोपर्यंत म्हणत होता की मी नाही, माझ्या पित्याच्या इच्छाने, मी माझ्या मनचं काही सांगत नाही, माझ्या पित्याच्या इच्छाने मी जे काही सांगतोय, माझ्या पित्याच्या इच्छाने मी आलोय, है ना. म्हणजे पित्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली. म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी. आणि आज जे भविष्यवादी, जो भविष्यवक्ता, त्याचं तोंड, जे आमचं मुख, आमचं तोंड जे काही सांगत आहे, आज पण आमच्या मुखावर त्याचं नियंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या मुखावर, आमच्या तोंडावर हे परमेश्वराचं नियंत्रण आहे, त्याचं, त्या पवित्र आत्म्याचं नियंत्रण आहे. म्हणजे आम्ही त्याला सोडून काही वेगळं बोलू शकत नाही. जे त्याची इच्छा आहे तेच आम्ही बोलू, जे त्याला पाहिजे तेच आमच्या तोंडातून बोलू. हे आहे तिसरा भविष्यवादी, हे आहे तिसरं भविष्यवक्ता. प्रेज द लॉर्ड. काय आहे, तिघांच्या तोंडावर परमेश्वराचं नियंत्रण. आपण काय नियंत्रण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपण काय सांगितलेलं आहे ते आपण वाचूया. मत्तयाचा 28 अध्याय 20 वचन, डायरेक्ट 20 वचन वाचायचे. मत्तय 28:20. थोडस जास्त होणार आहे, थोडस मोठं, म्हणजे जास्त वेळ चालणार आहे, तर काय हरकत नाही, पण वचन आहे तुम्ही घ्या. कारण की मी पुन्हा एकदा याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, हे नेटचं पॅक टाकलंय, नेटचा पॅक टाकलेला आहे, म्हणून आपल्याला थोडासा वेळ होईल, पण होऊ द्या. पण तुम्ही काय करा, वचन घ्या. वचनाला कंटाळू नका, कारण की वचन परमेश्वराकडून आहे आणि परमेश्वर आज काहीतरी शिकवत आहे, तर मग आम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि घ्या. प्रेज द लॉर्ड. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञा केल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा. आणि पहा, काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. काय सांगितलंय प्रभू येशू ख्रिस्त, काय सांगते, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञा केल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व काय करा, त्यांना पाळायला शिकवा. कोण सांगत आहे? हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत, मुखातले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडातले शब्द. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वरती घेतला जात होता त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं, मत्तय 28च्या 18 ते 20 पासून जर वाचलं तर 18 ते 20 पर्यंत मी डायरेक्ट 20 वचन वाचते. काय 20 वचन? ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञा केल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा. आणि पहा, काळाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि आमेन, है ना. आणि आमेन म्हटलं या ठिकाणी. आणखीन आपल्याला वचनामध्ये जायचंय, आणखीन आपण लवकर जाऊया. प्रेषितांचे कृत्य 28 अध्याय आणि 31 वचन काय सांगते आपण लवकर घेऊया. प्रेषित 28. थोडासा लेट होतंय प्रियांनो, पण तुम्ही आज थोडस वेळ काढा परमेश्वराच्या वचनासाठी. लवकर 31. कोणाकडून अडखळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाचे राज्य गाजवीत आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित राहिला. काय करीत राहिला? आपण पाहतो प्रेषितांची कृत्य याचा 28 अध्याय आणि 31 वचन सांगत आहे, कोणाकडून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने, है ना, तो पूर्ण धैर्याने देवाचे राज्य गाजवीत आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित राहिला पूर्ण धैर्याने. प्रियांनो, आज आम्हाला देखील पूर्ण धैर्याने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी काय करायच्या, शिकवायच्या आहेत. पूर्ण धैर्याने म्हणजे भीत, घाबरत, लाजत नाही का, कसं बोलू, म्हणजे हे भीती नकोय आमच्यामध्ये, म्हणजे हे अडथळा नकोय. काय सांगते वचन, है ना, कोणाकडून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाचे राज्य गाजवित होता. देवाचे राज्य गाजवायचे प्रियांनो, देवाचे राज्य गाजवायचे आम्हाला देखील, है ना. पूर्ण धैर्याने काय करत होता, देवाचं राज्य गाजवित होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी गोष्टी काय केला, शिकवित राहिला. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहूया, एक शिकवणारा सेवक किंवा सरकारी वकील. एक शिकवणारा सेवक किंवा सरकारी वकील यांना
दोन तऱ्हेच्या लोकांचा सामना करावा लागतो है ना. काय आहे मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. एक शिकवणारा सेवक किंवा सरकारी वकील ह्यांना दोन तऱ्हेच्या लोकांचा सामना करावा लागतो. तर तो कोणता सामना करावा लागतो? लांडगा आणि मेंढरू. लांडग्याचा सामना आणि मेंढराचा सामना. प्रेज द लॉर्ड. आपण पाहूया ख्रिस्ती समाजाच्या पुढं, ख्रिस्ती समाजामध्ये. तर वचन वाचूया आपण. मत्तयाचा 7 अध्याय आणि 15 वचन काय सांगते आपण पाहूया. काय आहे? हा. आणि खोट्या भविष्यवाद्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेशेने तुमच्याकडे येतात, परंतु अंतरी क्रूर लांडगे आहेत. काय आहे ते? अंतरी क्रूर लांडगे आहेत. म्हणून मी माझ्या बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की लांडगा है ना. काय ते? लांडगे, क्रूर लांडगे. बायबल असं सांगतं प्रियांनो, मी नाही, माझ्या तोंडातून मी बोलत नाही, तर बायबलचं वचन असं सांगतं. काय सांगत आहे? आणि खोट्या भविष्यवाद्याविषयी सावध राहा. खोट्या भविष्यवाद्याविषयी सावध असा. तो मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, परंतु अंतरी क्रूर लांडगे आहेत. ते. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण. प्रकटीकरण याचा 2 अध्याय 2 वचन. तुझी कामे व तुझे श्रम, तुझी सहनशीलता ही मला ठाऊक आहेत. आणि तुला दुष्ट लोक सहन होत नाहीत. आणि जे प्रेषित नसता आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. पेन बघू दाखव. पेन कुठे? प्रेज द लॉर्ड. थँक्यू. ठीक आहे. काय आपण ते लबाड आहे असे तुला दिसून आले. प्रेज द लॉर्ड. ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. आम्हाला दिसून येतं प्रियांनो, तरी पण आम्ही सहन करावं लागतं. प्रेज द लॉर्ड. तरी पण आम्हाला काय करावं लागतं? सहन करावं लागतं. मग आपण पाहतो की 21व्या शतकात पवित्र आत्म्याची चाष्टा, पवित्र आत्म्याची काय करतात? चाष्टा. आपण पाहतो 21व्या शतकात पवित्र आत्म्याची चाष्टा सर्वात जास्त काय आहे? त्या चाष्टा है ना, चाष्टा करताय. सगळ्यात जास्त चाष्टा होते पवित्र आत्म्याची. ते काय आहे? जिब्रिश. प्रेज द लॉर्ड. ते बोलतात ही भाषा पवित्र आत्म्याची आहे, पण हे काय बोलतात? जिब्रिश भाषा बोलतात. आणि जिब्रिश बोलणारे है ना, जिब्रिश बोलणारे पवित्र आत्म्याचं त्यांना काय असं वाटतं, पवित्र आत्म्याचं त्यांना असं वाटतं की आम्हालाच काय मिळालंय? लायसन मिळालंय. म्हणून ते काय करतात? ती चाष्टा करत आहेत. आज पवित्र आत्म्याची काय करते? चाष्टा करत आहेत. आणि लायसन मिळालं आहे काय करण्याचं? जिब्रिश बोलण्याचं. जिब्रिश म्हणजे बडबड. आणि प्रियांनो, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की ही भाषा 20 वर्ष मी स्वतः म्हटले, मी बोलले, पण मला त्याच्यापासून काहीच मिळालं नाही. आणि ते नाहीये. आणि हे प्रूफ केलं पास्टर डॅनियल राजने. प्रेज लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छिते. प्रेज लॉर्ड. कशी करतात त्याची चाष्टा? पवित्र आत्म्याची जी भाषा त्याची नाही, जी पवित्र आत्म्याची भाषा त्याची नाहीये, जे त्याचं कार्य नाही, जो त्याचा अनुभव नाही है ना. कशी करतात चाष्टा पवित्र आत्म्याची?
कशी करतात चेष्टा पवित्र आत्म्याची? जी भाषा त्याची नाही, जे कार्य त्याचं नाही, जो अनुभव त्याचा नाही. जे कार्य त्याचं नाही, जी भाषा त्याची नाही आणि जो अनुभव सुद्धा त्याचा नाही, तरी पण ते काय म्हणतात, ते लाटतात आणि बोलत बसतात. हे सर्व थांबवायला लागेल है ना, थांबायला पाहिजे. आणि पवित्र आत्म्याच्या नावावर ह्या दानाची गरज काय होती? पवित्र आत्म्याचं जे दान दिलेलं, ही गरज काय होती? काय गरज होती? पवित्र आत्म्याने जे दान दिलं म्हणजे भाषा बोलण्याचं, तर याची गरज काय होती? त्या टायमाला काय होतं, म्हणजे कशासाठी ही भाषा दिली होती? पवित्र आत्म्याने जे जिभा दिल्या, मी आता तुम्हाला सांगितलं, एवढं समजून, ज्या जिभा उतरल्या, जे अग्नीसारख्या होत्या, अग्नीच्या सारख्या जिभा होत्या, त्या उतरल्या. पण कशासाठी उतरल्या? म्हणजे काय गरज होती? काय घेणं काय होतं? म्हणजे त्याचं काय गरज होती आपण ते पाहतो. तर त्याची गरज काय होती आपण पाहतो. अन्य भाषा म्हणजे ग्लोसा. अन्य भाषा म्हणजे ग्लोसा. ग्लोसा ही अन्य भाषा आहे, ही आम्ही मानतो, जी बायबलमध्ये आहे, जी लोकांमध्ये, जे वेगळ्या वेगळ्या भाषामध्ये बोलले, जे लोकांना समजली, ज्यांनी बोलले त्यांना समजली, ज्यांनी ऐकलं त्यांनाही समजली, त्याला म्हणतात ग्लोसा. आणि कुठं ना कुठं ही भाषा बोलल्या जाते पृथ्वीमध्ये, त्याला म्हणतात ग्लोसा. जिब्रिश नाही. प्रेज लॉर्ड. जिब्रिश नाही. तर आपण पाहतो की ही भाषेचं काय गरज होती, कशासाठी ही भाषा दिली? तर आपण ह्या ठिकाणी पाहतो की ती भाषा ह्याच्यासाठी, जी ग्लोसा आहे, ती भाषा ह्याच्यासाठी दिली की शुभवर्तमान गाजवण्यासाठी. शुभवर्तमान गाजवण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगण्यासाठी ही भाषा दिली. आणि ही भाषा दिली तर सुवार्थ सांगण्यासाठी, की लोकांपर्यंत, कारण की बायबल असं आताच मी वाचलं की परमेश्वराचे महाकृत्य त्यांना सांगत होते त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये. आणि ते स्वतः तुम्ही वाचा प्रेषितांचे कृत्य आणि करंतिकारस 1 पासून 14 ते 2-3 जेवढे ते आहेत ना, 2 करंतिकारस, पहिला करंतिकारस, दुसरं, ह्याचा 14 पासून जर वाचलं तर तुम्हाला सगळं समजेल. प्रेज लॉर्ड. हे सर्व समजेल तुम्हाला हे काय आहे, है ना. तर ते आहे ग्लोसा. आणि ही भाषा याच्यासाठी दिली होती की परमेश्वराची सुवार्थ सांगायची होती, परमेश्वराचं शुभवर्तमान गाजवायचं होतं. त्या ठिकाणी गाजवण्यासाठी ही भाषा दिली होती. तर पृथ्वीच्या प्रत्येक जाती, प्रत्येक भाषात, है ना, पृथ्वीच्या कुठं ना कुठं तरी ही भाषा बोलली जाते, ह्याच्यासाठी, शुभवर्तमान ते गाजवण्यासाठी. तर लूक याचा 24 अध्याय 47 वचन आपल्याला वाचायचे. झालं, आपण थोडस आहे बस. लूक याचा 24 अध्याय 47 वचन. 47. आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रात त्याच्या नावाने पश्चाताप व पापांची क्षमा गाजवण्यात यावी. काय वचन मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चाताप व पापांची क्षमा गाजवण्यात यावी. कोणाच्या नावाने? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. कोणाच्या नावाने? त्या येशू ख्रिस्ताच्या नावाने पाप क्षमा गाजवण्यात यावी. प्रेज लॉर्ड. पाप क्षमा गाजवण्यात यावी. तर आता 3 गोष्टी आपण 3 गोष्टी आहेत ह्या दानाला घेऊन. कोणत्या दानाला घेऊन? अन्न भाषेच्या दानाला घेऊन 3 गोष्टी आहेत. अन्य भाषा, ग्लोसा. अन्य भाषा म्हणजे ग्लोसा. जो बोलतो तो समजतो, जो ऐकतो तो समजतो. म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं, जो बोलतो त्याला पण कळतं आणि जो ऐकतो त्याला पण ही भाषा समजते. 3 काय? पृथ्वीमध्ये कुठे ना कुठे ही भाषा काय होती? बोलल्या जाते. पृथ्वीमध्ये कुठे ना कुठे ही भाषा काय होती? बोलल्या जाते. म्हणजे ही भाषा आहे. एक सत्य ह्या दानाविषयी. अन्य भाषा म्हणजे ग्लोसा. हे दान व्यक्तिगत दान नाही. म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं, म्हणजे हे दान जे दिले, हे कशासाठी दिले? आपल्याला घरात बसायसाठी का? हे जर दान दिले तर आम्हाला लोकांना सांगायचंय, लोकांपर्यंत पोहोचायचंय. प्रेज लॉर्ड. हे दान व्यक्तिगत दान नव्हतं, मंडळीची उन्नती करण्यासाठी, मंडळीची उन्नती व्हावी म्हणून हे दान दिलं परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रेज लॉर्ड. एक आणखी सत्य ह्या दानाविषयी.
अन्नभाषा म्हणजे ग्लोसा. हे दान बोलायचंच दान होतं. हे दान बोलायचंच म्हणजे बोलण्याचंच दान होतं. म्हणजे हे शब्द बोलणे बघ काय म्हणतात ते, म्हणजे बोलणं है ना, बोलायचंच दान होतं. अन्य भाषा बोलण्याची काय बोलण्याची मना करू नका. अन्य भाषा बोलण्याची मना करू नका. तर आपण पाहतो अन्य भाषा बोलण्याची मना करू नका असं पावलांनी सांगितलंय. तर आपण करंथीकरास पहिले पत्र 14 अध्याय आणि 39 वचन काय सांगते आपण पाहूया. म्हणून माझ्या भावांनो तुम्ही भविष्य सांगण्याची फार इच्छा धरा. म्हणून माझ्या भावांनो तुम्ही भविष्य सांगण्याची फार इच्छा धरा आणि अन्य भाषा बोलण्यास मना करू नका. अन्य भाषा बोलण्यास मना करू नका. तर मी तुम्हाला त्याचे एक हे सांगते. अन्य भाषा है ना कशामध्ये आहे. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 10 आणि 19 म्हणजे 2 अध्याय 10 वचनापासून तर 19 वचनापर्यंत वाचू शकता तुम्ही नंतर. करंथीकरास पहिले पत्र ह्याचा 12 अध्याय 13 अध्याय आणि 14 अध्याय. तर हे तुम्ही वाचू शकता. करंथीकरास पहिले पत्र 12 अध्याय 13 अध्याय आणि 14 अध्याय. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अन्नभाषेविषयी आहे आणि ती ग्लोसा आहे है ना. तर ग्लोसा आहे, जिब्रिश नाही. तर हे तुम्ही सगळं बघू शकता. आणि परमेश्वरांनी काय सांगितलंय आम्हाला, कसं शिकवलंय, परमेश्वर काय सांगू इच्छितो आणि आज आम्हाला काय करायचंय, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची कशी सुवार्ता गाजवायची. आणि या ठिकाणी आता मी तुम्हाला भरपूर असे काही वचन वाचून दाखवले. आणि तसं आम्हाला काय आहे, आम्ही कोण आहे, तिसरं भविष्यवक्ता, तिसरं तोंड. म्हणजे तिघांविषयी आपण पाहिलं. पहिलं आहे मोशेचं, नंतर आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलं जसा मला बापाने पाठवलंय तसं मी तुम्हाला पाठवतो. आणि पवित्र आत्मा आमच्याकडे आला. पवित्र आत्म्याला आमच्याकडं प्रभू येशू ख्रिस्ताने पाठवलं. आणि आज आम्ही जे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी, आज जे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे दास दासी, आज आम्ही त्याची सेवा करू इच्छितो. आज आम्ही त्याची सेवा करू इच्छितो आणि करायला पाहिजे. कारण की वचन सांगतं गाजव, दुःख सहन कर आणि काय करतो, त्याचं काम कर. त्याची सुवार्ता गाजव, दुःख सहन कर आणि काम कर है ना. परमेश्वराचं काम करायचंय, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करायची. प्रियांनो, त्याचं दास दासी बनून आम्हाला आज सेवा केली पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणि आमच्या मुखाचा ताबा फक्त त्या पवित्र आत्म्याचं नियंत्रण, परमेश्वराचं नियंत्रण. प्रेज लॉर्ड. ह्या तिघांवर मी आता वाचून दाखवलं तुम्हाला. ह्या तिघांवर परमेश्वराचं नियंत्रण होतं आणि आज पण आहे. प्रेज लॉर्ड. आज पण जे आम्ही त्याचे खरे प्रचारक, आज जे आम्ही स्वतःला म्हणू इच्छितो खरे प्रचारक, आज पण आमच्या मुखावर त्याचं नियंत्रण आहे. प्रेज लॉर्ड. आज पण आमच्या मुखावर त्याचं नियंत्रण पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त करो हे सगळे वचन समजण्यासाठी तुम्हाला कृपा पुरो, दया करो. आणि तुम्ही पुन्हा मी माझे जे फेसबुक पेज आहे त्याला तुम्ही लाईक करा. यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ काय होतील, तुम्हाला लवकर मिळतील. आणि मग तुम्ही ते बघा आणि शेअर करायला विसरू नका. लोकांपर्यंत शेअर करा. बघा, हे काम माझं नाहीये, हे काम परमेश्वराचं आहे. जर तुम्ही शेअर करतात, ना जाणे कोणचं वचन, ना जाणे कोणचा शब्द, माझा शब्द जर कोणाच्या कानामध्ये पडेल तर त्यांचं तारण होईल. आणि तारण झाल्याच्या नंतर परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण की परमेश्वराचं काम जो पण करतो, छोटा ना छोटा जो पण व्यक्ती आहे, लहानात लहान, परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. प्रेज लॉर्ड. आणि या आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे सगळं वचन देवबापांनी दिल्याबद्दल आणि परमेश्वरांनी तुम्हाला समजवल्याबद्दल परमेश्वर खरंच खूप चांगला आहे. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे वचन घ्या आणि पुन्हा एकदा तुम्ही वाचा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला आणखीन समजव. या आपण प्रार्थना करूया. आपण आपला संदेश या ठिकाणी समाप्त करत आहोत आणि आपण छोटीशी प्रार्थना करून संपवू आपण. धन्यवाद माझ्या देवा, स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. एवढं सगळं बोलण्यासाठी बापा सामर्थ्य पुरवलंच, तुझे उपकार मानते, तुझी कृपा आमच्यावर आहे म्हणून तुला धन्यवाद देते. प्रभू राजा, प्रार्थना करते माझ्या देवा, जेवढे लोक पाहत होते बापा त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर.
प्रार्थना करते माझ्या देवा, इथून पुढे जो कोणी पाहिन बापा, त्यांना पण बापा वचन समजण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देते बापा. प्रभू येशू ख्रिस्त, आम्हा प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठवला उपकार मानते. इथून पुढचा पूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोपवते. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणतो, ऐक स्वर्गीय पित्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. या पुढच्या येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.